पुढे जाऊ थांब ना. तुम्ही मागे मागे राहा सगळं. आज आपण आलेलो आहोत या जनावरांच्या दवाखान्यामध्ये. याची वेळ आहे 9 ते 4:30. आता या दवाखान्यामध्ये मुख्य जनावरांचं जे काही 9 वाजले हे बघा. 9 वाजलेले शार्प डिटेल ना. हां हे दाखवा ना व्यक्ती. हां 9 वाजले. हां शार्प 9 वाजले. आतमध्ये बघू आपण. मुळात लोक म्हणतील की माणसांच्या दवाखान्यात रेड मारायची गरज आहे. खाजगीमध्ये कत्तलखाने चालू आहे आणि सरकारीमध्ये उपचारच देत नाही. तिथं उपचार नाही म्हणून मारतायत, इकडं उपचार वेगवेगळे देऊन मारतायत. तर तुम्ही जनावरांची काय गोष्ट करून राहिले. तर जनावरांना आवाज नाही आहे. आम्ही माणसांचा तर आवाज प्रत्येक क्षेत्रात बनतोच आहे, तुमच्या दवाखान्यांमध्येही जातोच आहे. पण जनावरांनासुद्धा आवाज नसल्यामुळं त्यांच्याकडे त्यांचा आवाज बनवून इथं काम केलं पाहिजे. म्हणून आम्ही इथं पोहोचलेलो आहोत जनावरांच्या दवाखान्यामध्ये. बघू आता आपण. मला सगळा ग्रुप घेऊ द्या. चलो सर. हा जनावरांचा दवाखाना आहे बरं का. जनावरांचा दवाखाना. डॉक्टर आले. प्रयोगशाळा आहे. नाही प्रयोगशाळेत कोण नाही आहे. प्रयोगशाळेत कोण नाही आहे. चला चला चला. हे काय हे हा कोणता विभाग आहे. आत ये मला डायरेक्ट. हे काय ओपीडी बाह्य रुग्ण विभाग ओपीडी म्हणतात त्याला. इकडं पण काहीतरी सर. जनावरांचं ऑपरेशन होतं वाटतं इथं. नाही शस्त्रक्रिया क्षकिरण विभाग. लाईट चालू आहे. पंखा चालू, ट्यूब चालू, लाईट पंखे चालू केले की झालं सगळं. कर्मचारी काय अधिकारी काय. अनंत साखरे. अनंत साखरेंचं हे दालन आहे. सहाय्यक आयुक्त आहे ते पशुसंवर्धन. आयुक्त तर वगैरे येऊ शकत नाही. ट्यूबलाईट वगैरे सगळं चालू. तुमचं काय पद आहे. हां किती वाजता यायला पाहिजे आणि किती वाजता आले. बाकीचे कोण कोण असते कुठे दाखवा मला ते रजिस्टर आहे. रजिस्टर दाखवा. टायमिंग वेळ वगैरे तुमची. टोटल किती लोक आहे. थांबा एक मिनिट आम्हाला माहिती करू. आता किती लोक कामाला आहेत टोटल. इथं 13 लोक आहेत. आत्ता फक्त तुम्ही एक दिसताय आम्हाला. इथं बाकीचं कोणीच दिसत नाही. इथं 13 लोक कामाला आहेत. आयुक्तांना नाही धरलं का त्याच्यात. कुठे साहेब धरून 13 परमनंट आहे. पण इंटर्न किती. हां आणि इंटर्न किती आहे. शिकाऊ डॉक्टर किती आहेत. शिकाऊ डॉक्टर नाही आहेत. तुमचं नाव सांगा. लोखंडे. हां तुमचं पद सांगा. ट्रेसर. तर आता बाकीचे लोक कुठे आहेत. त्यांची भेट घालून देऊ शकता का मला. पंखे लाईट सगळं चालू आहे. बंद नाही करत कोणी इथं. वॉचमॅन असतील सर. मग त्यांनी का बरं नाही. काय वॉचमॅन कुठे. वॉचमॅनच आहे ना. ते पण पाहू आपण. आतमध्ये चला ना. कोण आहे दाखवा. हे सगळं दाखवा सगळं. तुमचे विभाग कोणकोणते ते दाखवा. साहेबांना नंतर बोला तुम्ही. मला रिकामा दवाखाना दाखवा. तुम्ही आता त्यांना जागी नका करू. प्रत्येकावर आमचे ना लाखो रुपये खर्च होत आहेत महिन्याला. त्यांचा टायमिंग का विचारा आधी त्यांना. तुमची टायमिंग काय सांगा मला. 9चा टाइम आहे सर. 9चा टाइम आहे ना. सगळा दवाखाना खाली आहे 9 वाजता. 9 वाजता सुरू करायची. 8:45चा रिपोर्टिंग टाइम. 8:45ला तुम्ही यायला पाहिजे होतं.
तुमचं स्वतःचं लोखंड आहे, तुमचं रिपोर्टिंग टाईम 9:02 आहे, तर मला तुम्ही बाकीचा दवाखाना दाखवा ना. पूर्ण विभाग दाखवा आम्हाला. विभाग दाखवा, सगळं रिकामं दाखवा. इकडचं दाखवा, आम्ही तिकडे जाऊन आलो. इकडचं काय? काय या अंधाऱ्या कोठडीमध्ये काय? हे काय आहे? बाह्य रुग्ण हा ती पूर्ण लाईन काय रे बघितलं. आपली, ती डाकूंची गुहा काय? जनसेवेस्तव असे या कचेरी जनसेवेस्तव असलेल्या कचेऱ्या डाकूंच्या गुहा झालेल्या आहे. गचाळी भंगार पांढरा किती. हे कोण आहे? हां हे तिथं काय तुम्ही परमनंट आहे का हो? काय नाव आहे तुमचं? दिलीप शमशेर. दिलीप शमशेर. ते 8:30 आलेले आहे. लवकर व्हेरी गुड. तुमच्या व्यतिरिक्त कोणी आलेलं नाही ना? बुलेटवाले हे पंखे वगैरे अधिकारी नाहीये. बाहेर गेले ते. अधिकारी- चव्हाण हिमतीनं पळून गेलेले आहे आता. अधिकारी कर्मचारी नाही, सगळे पंखे चालू आहे, सगळे लाईट्स चालू आहे. ते आपण तिकडून आलो ना. सर तिकडून आलोय आपण. हे पण आहे ना मॅडम चालू आहे चालू आहे. पेशंटला घेऊन आले ते. लोखंडे कुठे गेले? फोन करायला गेले बाकीचे माणसांच्या दवाखान्यामध्ये खाजगीला खाटीकखाना आणि तुमच्या सर सरकारी माणसाला वरती जाऊ आपण. तरी मरण. वरती आहे डिपार्टमेंट आहे, ऑफिसर्स आहे. कोणाचं ऑफिस आहे? हे वेगवेगळे डिपार्टमेंट सर वरती. चला पाहून तरी हे दाखव काम धेनू दत्त ग्राम योजना. पूर्ण धूळ लागली त्याला. हा जा दे वरती जा. त्यांचे नुसते नावच पास आहे. इथं सगळे डिपार्टमेंट आहे सर वरती. इथं नाव नाही लिहिलं तर लय राग येतो. शिपायाचं सुद्धा नाव आहे इथं. अरे शिपायांचे नाव आहे. तू 13 म्हणलं तर 20 जण आहे ना. नाही ते बाकीचे फोडलेले ना. 4 नाही ना. हा ना? डॉक्टर B.R. नरवाडे, इमारत आमची सह आयुक्त दालने. हे दाखव. हे दाखव काय परिस्थिती बघ. इथं डीपी आहे, हे दाखव. इलेक्ट्रिकलची डीपी. 8 वाजेनंतर आम्ही पाहिलं तेव्हापासून लाईट चालू आहे. हे काय पशुसंवर्धन म्हणजे काय सेवा करत असेल जनावरांची? काहीच नाही काहीच नाही. इथं खरं ही गोष्ट बरोबर आहे, माणसांचं संवर्धन होत नाही तर पशुसंवर्धन लई मोठी गोष्ट आहे. पण तरी सुद्धा प्रशासन शाखा त्याच्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च होत आहे ना महिन्याला. हे नरवाडे साहेब आहे. परजीवी शास्त्र. सगळं खाली. चला सर दाखवतो मी तुम्हाला इकडे. परजीवी शास्त्र. नियोजन शाखा ही सगळं इथं टॉयलेट बाथरूम शाप चांगले बरं का टॉयलेट बाथरूम. कोणी जातच नाही तर काय चांगलं. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त प्रशासन नाशिक. डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी. दिलं बाई केबिन दाखव, बाहेर दाखव. लॅबोरेटरी परवानगी शिवाय आत येऊ नये. लॅबोरेटरी काय लॅबोरेटरी काहीच नाही म्हणजे तिथं. सर दाखव. त्याला फोन करा तर मी कट करतो. कोणी हे बघा दाखवायचं ना. आता इथं थांबा. हा. एक मिनिट मॅडम. अशोक स्तंभावरच्या पशुसंवर्धनाच्या दवाखान्यामध्ये आलेलो आहे आम्ही. सर इकडून या बरं एक मिनिट. नाही हा बोर्ड घ्यायचा हा आपल्याला. ना मग येतोय तर बोल. इथे फक्त माणसं किती आलेले आहेत माहिती का? एक बुलेटवरचा आलेला होता, तो आला धडाधड सगळं उघडून भरकन पळून पण गेला. दुसरा जो आहे तो फरशी पुसतोय, तो 8:30 वाजताच आलेला आहे. त्यांचं नाव काय होतं? शमशेर. लोखंडे. हा. आणि आत्ता 9:02-3 लोखंडे आलेले ट्रेसर येते. या व्यतिरिक्त या दवाखान्यात कोणीच आलेलं नाही. इथे एकूण 13 लोक काम करतात. आपण ॲव्हरेज पगार 80,000 पकडू, बरोबर का? म्हणजे महिन्याला एवढे पैसे आमचे त्याच्यावर वाया जातात. साधारण 8 लाख रुपये जातात. 8-9 लाख रुपये घालवले. अशोक स्तंभावरची ही प्राईम लोकेशनची बिल्डिंग आहे. एवढं कन्स्ट्रक्शन, एवढी सगळी इलेक्ट्रिसिटी, सगळं वाया जातं. फोन करू ना. फोन करणार. सगळं आमचं वाया जात आहे. खूप भयानक. कोण आहे? कोण करतो मी. हा करा. तुम्ही नका नसे करू, तुम्ही फोन करा. तर एवढे पैसे वाया जात आहेत
परत मागं थांबा ना, कॅमेऱ्यात थांबा ना मग. परत सांगतो मी, माणसांच्या दवाखान्यामध्ये माणसांना न्याय नाही. तर भावे तुम्ही जनावरांच्या दवाखान्यात का आले? तर भावे माणसांच्या दवाखान्यात कायम जात आलेले. सर हळूहळू जाऊ थोडे. निर्भय महाराष्ट्र पार्टी कायम माणसांच्या दवाखान्यात जाते, खाजगीला जाते, तोडतो आम्ही, काही प्रॉब्लेम नाही. आणि सरकारीतही जातो. पण जनावर जरा दुर्लक्षित झाले ते, कारण आमच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये सर्व प्रकारचे समाजसेवी काम करतात आणि त्यांना या जनावरांना आवाज नाही आहे हे माहिती. कुठे हे कसं झाकझूक चालू पाहिजे. मॅडम बोला ना, किती वाजता आले तुम्ही? किती वाजता? 8 वाजता आले. नव्हता टाइम दिला, अजून कोणी आलं नाही. त्यांचं बोके आहे, त्याचं पाय बोके आहे का? तो जास्त हे झालं त्याच्यानं, म्हणून लवकर आले नाही. बरं, काय नाव आहे तुमचं? शेख. बोक्यासाठी आलेले आहेत ते, 8 वाजताच आलेले. हां, ही महाराष्ट्र शासनची गाडी आली बघे. आली. दुपारची पण कंप्लीट आहे सर. ही महाराष्ट्र शासनाची गाडी होती, प्रायव्हेट गाडी त्याच्यावर पार्टी. प्रायव्हेट गाडी हो पाठी, महाराष्ट्र शासनाची इथं गाडी. ही महाराष्ट्र शासनाची गाडी दाखवा. हे बघा, अशोक स्तंभावरचा हे सगळं प्राईम लोकेशन आहे. आणि इथं या पद्धतीनं सगळं आवार जो आहे, इतकी मोठी ह्यूज इन्व्हेस्टमेंट आहे, पण इथं जनावरांना सेवा मिळत नाही आहे. कितीही वाजता येतं, ते कोणावर अंकुशच नाही आहे. पार्टी काय यायला किती वाजता येण्याची वेळ? वेळांना कोणी येतच नाही. OPD. हा सगळा आवार कसा भयानक झालेला आहे ते तुम्ही बघू शकता. सर जनावरं नाहीचे असं मला वाटतंय नाशिक जिल्ह्यामध्ये, कारण इथं जनावरांची संख्या पण दिसत नाही. सर आपके पेशेंट ने लगाइए ना मैडम. पेशेंट की गाडी कुठे लावायची ते सांगायला पण कोण नाही. हां थांबा सर. 10 मिनटं लागले गाडी काढायला. मॅडम तुमची केबिन आहे का? केबिन आहे? हां, येतो आम्ही तिकडे. या इकडे. येऊ का मॅडम? या. नाही पेशंट घेऊ. पेशंटने आज आम्ही आहे ना या दवाखान्यामध्ये कोण किती वाजता येतं ते बघायला आलेलो आहोत. वेळेचं बंधन कोणालाच नाहीये. आणि इथे आत्ता 13 लोकांपैकी एकच शमशेर नावाचा व्यक्ती आहे, तो येऊन इथे सगळी स्वच्छता करतो आहे. आणि एक लोखंडे म्हणून आलेले ते 9 वाजून 5 मिनिटांनी वगैरे आलेले. आणि अजून एक तिसरे आले बुलेटवर, ते त्यांचं सगळं विभाग उघडून ते निघून गेलेले. अशी आत्तापर्यंत. आणि तुमचं नाव सांगा आम्हाला प्लीज. तुमचं पद सांगा, नाव सांगा. जनता मालक चुकीचं आहे. सर कर्मचारी आहात का तुम्ही? हॅलो, कर्मचारी आहात का? इथले कर्मचारी. काय नाव आपलं? भगवान बोडाई. का बरं इतके लेट आले तुम्ही? किती वाजताची वेळ असते तुमची? केव्हा आले तुम्ही? 9:14. तुमचे बॉस कोण आहे? हां, तुमचं नाव काय म्हणाले? बोडाई. गोढाई. अच्छा. आणि तुमचं पद काय आहे? मी परिचय शिपाई. परिचारी. मग तुमची वेळ काय आहे? 8:30 असेल ना? शिपायाची वेळ 8:30 आहे. आणि आता किती वाजले? दाखवा. 9:15ला परिचर येतो. आणि परमनंट आहात ना? परमनंट. आणि यांच्याकडेच केस पेपर द्यायचं काय म्हणजे हे जोपर्यंत येत नाही ना केस पेपर द्यायला असतात. हे केस पेपर द्यायला आले बरं का? हे केस पेपरच देत नाही. हा मग त्यांना आता तो
बोक्या check करू द्या. तर दवाखान्यात आतापर्यंत आलेले लोक आहेत 4 पैकी. आता या मॅडम येऊन ह्या बोक्याला चेक केलं त्यांनी. बोका चेक झाल्यावर त्यांच्याशी बोलू आपण. त्यांना मी विचारलं तुमचं नाव काय, तुमचं पद काय. ते काही न बोलता बोक्याला चेक करायला आलेले, त्यांच्याशी बोलू आपण. नंतर ते परिचर आलेले होते बोडाई, ते आत्ता आलेले आहेत 9:15 आणि विदाऊट केस पेपर ट्रीटमेंट सुरू झाली. हां, आता इथं विदाऊट केस पेपर ट्रीटमेंट सुरू झालेली आहे. कारण केस पेपर देणारा बोडाई आलाच नाही. बोडाईला कमीत कमी 70,000 80,000 रुपये पगार असणार 100%. वाया गेले आमचे पैसे. मग ह्या सरकारी नोकऱ्या ज्या आहेत ना, ह्या बंद होण्याचं कारणच हे. सरकारी नोकऱ्या हळूहळू कमी झाल्या. जनावरांचे डॉक्टर प्रायव्हेट जे आहेत ते जोरदार काम करतायत. हां, आपला हां, हे बघा, हे कोण आहे बघा. सर 1 मिनिट. हॅलो सर जी, 1 मिनिट थांबा. काय नाव आहे आपलं? नाव सांगा. नाव सांगा, पद सांगा. शिपाई. किती वाजता यायला पाहिजे? मी दवाखान्यात गेलो. ते मला नका सांगू. किती वाजता येतं ते सांगा. रोजची टायमिंग काय? 9:45. 9:45. नाव सांगा तुमचं? सुनील गायकवाड. सुनील गायकवाड. तुम्ही 9:45 आले. तुमची टायमिंग आहे 8:30ची. बरोबर आहे. तुम्ही 9:45 म्हणताय आणि आत्ता शिरले तुम्ही 9:16 आमच्याकडे. आणि तुम्ही परमनंट असाल. हा, परमनंट. हे परमनंट आहेत बरं का. परमनंट लोकांचे हे हाल आहेत. आम्ही तुम्हाला ज्यादा फॉलो करतो बरं का साहेब. फॉलो करा, पण तुम्ही माझ्या देशाचा पगार घेताय आणि परमनंट आहात पण काम करत नाहीये. हे लक्षात ठेवा. तुमच्यावर लाखो रुपये आम्ही पगार खर्च करतोय महिन्याला आणि तुम्ही अजिबात कामं करत नाही. ही एवढी सगळी इमारत तुमच्यासाठी बांधून ठेवली, तिथं काय करताय तुम्ही? तुम्हाला वेळेवर यायला प्रॉब्लेम काय? सर म्हणजे शेतकरी त्याचे जनावर घेऊन येत नाही ना. शेतकरी बंदच झाला. नाही. शेतकरी इथे येतच नाही, येऊच शकत नाही. इथं OPD वगैरे, ऑपरेशन थिएटर वगैरे सगळे. कोण आला आता नवीन? कोणतरी आला. हा, हिम्मतराव आलेत का? हिम्मतराव आले का? हा, तुम्ही वेळेवर आला होता, आम्ही तुम्हाला पाहिलं पण तुम्ही परत निघून गेले. हा, काय होतं सर, तुम्ही सिरियस व्हा. सगळ्या पदांची आहे ना भरती कायमची बंद झाली. तुम्ही जे परमनंट लोक आहे ना ते वेळेवर येत नाही. हा ओसाड पडला दवाखाना. तुमच्याकडे यायची कोणाला इंटरेस्ट राहिला नाही. प्रायव्हेट ऐका तुम्ही आता ऐका. तुम्ही पकडले गेलेले आहे सगळे 13 लोक पैकी हे थोडेसे वाचलेले. तो शमशेर फक्त 5 झालेला आहे. तो 8:30 वाजता आला बिचारा. बाकी कुणीच आलेलं नाहीये. दवाखाना मीच उघडला. हा, मीच उघडलं. येस. काय होतं, तुम्हाला सगळ्या परमनंट लोकांना खूप छान पगार आहेत. आता 8वा देणार आहे आम्ही तुम्हाला. 8वा वेतन ऐक देणार आहे ना. आणि एवढी अशोक स्तंभावरची जबरदस्त जागा तुम्हाला दिलेली, एवढी इमारत दिलेली आहे. तुम्ही आमच्या जनावरांना ट्रीटमेंटच देत नाही. कारण कोणी येतच नाही. तर सगळ्यांना माहिती तुम्ही आळशी लोक आहे. तुम्ही वेळेवर येऊ शकत नाही आणि तुम्हाला ट्रीटमेंट मिळू शकत नाही, गॅरंटी लोकांना. म्हणून तर खाजगी जनावरांचे दवाखाने जे आहेत आणि डॉक्टर जे आहेत खूप जोरदार काम करतायत. 8 वाजता सर ती महिला आली आहे. ती जवळजवळ 1-1.5 तासापासून वाट बघते यांची सगळ्यांची. आणि विदाऊट केस पेपर काम चालू झालं. आणि बोडाई नावाचा जो व्यक्ती तुमचा जो केस पेपर देतो तो 9:15 आला. बोका घेऊन त्या मॅडम 8 वाजता आल्या. तुमच्या दवाखान्याच्या डॉक्टर 9:10 आले. मला आहे ना एक सॅम्पल केस पेपर बघायचा. हा, मी 10 रुपये द्यायला तयार आहे, पण मला एक सॅम्पल केस पेपर द्या तुम्ही. द्या. केस पेपरवाला वरती गेला ना सर. इथं सगळं आहे ना राम भरोसे काम आहे. माझा देश तुम्हाला सगळ्यांना नुसते पैसे देतो, पगार देतो आणि तुम्ही आमचं काही काम करत नाही. म्हणून इथल्या जागा परत भरल्याच जाणार नाही आता. मला एक सॅम्पल केस पेपर द्या. केस पेपर द्या. कोणी केस पेपर देणार? त्यांना बोलवा ना, कोण देतं ते. तुम्ही कोण आहात? शिपाई. शिपाई आहे तुम्ही? अच्छा. केस पेपर कोण देतं त्यांना बोलवा. आले बोडाई आले. बोडाई आले, बोलवा त्यांना. मग केस पेपर द्यायचं कोणाचं काम आहे? फोन लावा त्यांना, फोन लावा, बोलून घ्या. लावा त्यांना फोन. नाव सांगा आम्हाला त्यांचं. हा, पण मला हे सांगा, तुम्ही शिपाई जरी असले तर इथं कोण वाटतं केस पेपर? जबाबदारीने बोला. हा, खंबाईत. हे बघा, गुलाबेन खंबाईत
लावा फोन लावा, फोन करा 930 911 31 23. हे इथं आत्तापर्यंत आलेलं नाही. यांच्या हातामध्ये आहे ना हे देणं आहे, काय केस पेपर देणं आहे. पण मॅडम आल्या गप गुमान त्यांच्या केबिनला गेल्या, कॅमेरा द्या ना, कॅमेरा द्या ना. गप गुमान त्यांच्या केबिनला गेल्या आणि केबिनला जाऊन पटकन त्यांनी तो बोका तपासला. पण बोका बिना केस पेपरचा तपासलेला आहे. केस पेपर देणारा गुलाबेन खंबाईत पशुधन पर्यवेक्षक इथं आलेलाच नाही आहे. लावला फोन, लावला त्यांना, आता लावला त्यांना फोन. दाखवा. आता गुलाबरावांशी बोलतो आम्ही. आणि ह्या गोष्टी पाहिजे ना, भरत्या बंद झाल्या, सरकारी नोकऱ्या संपल्या, यांच्या पोरांचे भवितव्य अंधारातच आहे. हा खंबाईत साहेब, वंदे मातरम. हा मला केस पेपर हवा होता हो. किती वेळाने येणार सर? कितीची वेळ आहे तुमची? 9ची वेळ आहे. वाजले किती आता? हा डॉक्टर जाऊ द्या, तुम्ही तुमच्या वेळेला या ना, तुम्हाला पगार वेगळा मिळतो ना. अरे वा, उपकार करताय म्हणजे तुम्ही देशावर उपकार करताय ना. हा जनावरांवर आणि देशावर तुम्ही उपकार करताय. या उपकार करायला या या या. बरं नाही वाटत. बरं नाही वाटत. हातपाय दुखत. हा मला बरं नाही, मला अमकं आहे, मला नमकं, मी दवाखान्यात गेलो होतो. हा जो सेक्शन आहे ना, हा मला पगार द्या. हा हे ओटे दाखव. हे गॅस्ट्रोच्या ट्रीटमेंटसाठी असतं. हे ओटे गॅस्ट्रोच्या. गॅस्ट्रोची ट्रीटमेंट म्हणजे सगळ्यात जास्ती हानिकारक जो आजार असतो ना जनावरांना, त्याची ट्रीटमेंट इथे द्यायची असते. नमस्कार नमस्कार. तुम्ही पण सर्व्हिसला आहे का इथे? हो का बरं एवढं लेट आले? याची फेज चालू आहे ना सर, वॅक्सिनेशनची, कुठं चालू आहे ती? FMDची, सगळ्याच्या आपलं कॅम्पेन आहे ना, सगळ्या जिल्ह्यात चालू आहे ना. बरं आता तुम्ही कुठे होते ते सांगा. तुम्ही आता अशा मी घरून आलेलो आहे. हा म्हणजे तुम्ही लेट आलेले आहात ते मान्य करा. कारण काय आहे, आज ही एवढी इमारत, तुमचे सगळ्यांचे पगार, ही एवढी प्राईम लोकेशनची जागा, एवढी जर इन्व्हेस्टमेंट करून जनतेला जर अजिबात ट्रीटमेंट मिळत नसेल, व्यवस्थित व्यवस्था, आणि तुमच्याबद्दल विश्वासच राहिला नाही, त्यामुळे कोणी इथं जनावर जास्त आणतच नाही. पूर्वी शेतकरी येत होता सर, शेतकरी येणं कायमचं बंद होऊन 20 वर्ष झाली. या ना आपण. थांबा ना 1 मिनिट. इथं थांब. येऊ. सर ऐका ना, तुम्ही 1 मिनिट इथं बोला माझ्याशी. कारण काय आहे, आम्हाला केस पेपर इथं केस पेपर द्यायला खंबाईत नाहीये. खंबाईत म्हणतो माझे सगळे अवयव दुखताय म्हणजे. कसं काय एवढे परमनंट असून धपाधप लाखो रुपये पगार आहे, आजार पडेल काय धाड भरली तुम्हाला? इथं 8,000वर 12 तास काम करणारे माणसं नाही आजारी पडती. तुम्हाला प्रॉब्लेम काय? ह्या सरळ आहे ना, शासनाच्या डोळ्यात धूळ झोकण्याचा प्रकार, फुकट पगार खाऊपणा आहे, बाकी काही नाही. तर हा फुकट पगार खाऊपणा आहे ना बंद झाला पाहिजे. आज आम्ही जिवंत, तुम्ही माणसं जे आहेत ना त्यांच्या दवाखान्यातही धाडी घालतो, आणि तिथले जे कसाई लोक आहे ना खाटी, त्यांना पण दूर करतो आम्ही. ते खाटकासारखं जनावराला तोडतात तसं माणसाला तोडतात. तर आज आम्ही जनावरांचा सुद्धा आवाज बनवून इथं आलेलो आहे. माझा देश रसातळाला चालला. तुमच्या इथं आता नोकऱ्या परत मिळतील का? आता सांगा बरं. आता भरती होईल का? आता हे बंद पडणार का बरं? तर हे तुमच्यासारखे लोक जे लेट येतात, बिंदास राहतात, तुम्हाला कोणी काढू शकत नाही, गॅरंटी आहे. त्याच्यामुळे हे सगळी ना वासलात लागली माझ्या देशाची. माझा देश बरबाद व्हायला लागला, आणि तुम्ही तरी पण ध्यानावर येत नाही. ते खंबाईत म्हणता मी आजारी, तुम्ही म्हणता कोणता तरी हे चालू आहे काय, कॅम्पेन चालू आहे ना सर. कॅम्पेन जर चालू आहे त्याचे रिझल्ट काही नाही आमच्या. तुमचे कॅम्पेन तुमचेच घ्या तुम्ही. आमच्या देशावर, देशाच्या नागरिकांवर, जनावरांवर कुठला परिणाम त्याचा दिसतच नाही आम्हाला. नुसतेच कॅम्पेन. FMDCPची आमची 6वी फेरी चालू आहे. नाही मग तुम्ही घरून आले ना. 28,000. अहो तुम्ही घरून आले ना. ठीक आहे 1-2 मिनिटं. कॅम्प चालू आहे ना, कधीपासून चालू आहे कॅम्प? आमच्या 15 तारखेपासून चालू मला आहे. रिपोर्ट द्या, काल किती वॅक्सिनेशन झालं त्याचा रिपोर्ट. नाही, काल सुट्टी होती ना सर. परवा 15 दिवसाचा रिपोर्ट द्या. परवा किती वॅक्सिनेशन केली? चला. आता ते मॅडम कोण आहे? तुमचे बॉस आहे का तुम्ही त्यांचे संवाद? खंबाईत का? हे खंबाईत आहे. खंबाईत किती वाजता आले? 9:24 दाखवा सर, घड्याळ दाखवा. हे बघा 9 खंबाईत 9:24 ला आलेले. तुमचे हातपाय दुखत आहे ना, आजार येते. चला. मॅडम आहेत आमच्याकडे. मॅडम पण 9:15 ला आले. कोणीच राईट टाइम नाही. 13 पैकी आहे ना फक्त संशय वेळेवर आलेले. एक लक्षात घ्या सर, हा जनावरांचा दवाखाना आहे. व्हेरी गुड. हा तुम्ही आमचं हे करताय. आमच्याकडे ही जी लोक आहेत ही सकाळी 7 वाजल्यापासून सुद्धा काम करतायत. बऱ्याच वेळा तुमची गाय अडली असेल, म्हैस अडली असेल, की ते सकाळी रात्र पाहत नाही, दिवस पाहत नाही, ते जातात. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा
पोलीस स्टेशनवरून गोमांस पकडल्या जातं. रात्री 10 वाजू 11 वाजू आमचे लोक जाऊन तिथं सेवा करतात. मग त्याच्यामुळे असं दवाखाना आजारी पडायला टायमिंग असं हे नाहीये त्याचं. टायमिंग नाही. तुम्ही आता समजा आमचं टायमिंग 4:30चं क्लोजिंगचं आहे साहेब. तुम्हाला सांगतो 4:30 नंतर एखादा पेशंट आला तरी आम्ही घेतो 5-6 वाजेपर्यंत. बरं, त्याचा एक केस पेपर द्या. हा. केस पेपर केस टाइम पेपर द्या आम्हाला. केस पेपर द्या. दुसरी गोष्ट थांबा. केस पेपर दाखवा हा, त्यांना. द्या, द्या, द्या. दाखवा. केस पेपर तुमचं द्या. नाव काय सांगितलं? मी डॉक्टर साखरे. मी सहाय्यक आहे. डॉक्टर साखरेंशी मी बोललो आता. त्यांनी सांगितलं की आम्ही लवकर पण येतो, उशिरा पण जातो, लोकांना आम्ही सेवा देतो. पण तरी जनता नाराज का राहते, यांच्यावर विश्वास का राहिला नाही, त्याची कारणच ही आहे. हे सगळे उत्तरं जे देत आहेत ना ते चुकीचे उत्तरं मिळत आहे मला. साखरे डॉक्टरांनी जे उत्तर दिलं ना, माझा तो आठवडा चालू आहे कोणता तो कॅम्पेन दीड महिन्याचं कॅम्पेन आहे. हा, मग ते उत्तर नव्हतं सर. तुम्ही हे सांगायला पाहिजे छातीनं, हो मी आज लेट आलो म्हणून. आणि आदल्या दिवशी तुम्ही काहीच केलेलं नाही या देशासाठी, जगासाठी सेवा काही केलेली नाही. काल आमचं काय होतं आणि गोशाळेचं जे चालक आहे, दाखवा. गोशाळेचे जे चालक आहे त्याचं प्रशिक्षण होतं साहेब जिल्हा परिषद सभागृहाला. आम्ही 10 वाजल्यापासून दुपारी 3-4 वाजेपर्यंत तिथं होतो. काल सुट्टी असून आम्ही कामावर आहेत सर, असं नाही तर का. आम्हाला हे सांगायचंय 10,000 रुपयामध्ये यांचा शिकाऊ डॉक्टर 10,000 रुपये असेल, 12,000 रुपये असेल, तो वाड्या वस्त्यांवर जातो, पाड्यांवर जातो, तो परमनंट नसतो. म्हणून तो ज्या दिवशी परमनंट होतो ना तोही काम करणं बंद करतो. एक केस पेपर घ्या. हा प्रॉब्लेम आहे. एक केस पेपर घ्या. हा प्रॉब्लेम आहे. काम करण्याची वृत्ती पाहिजे. 8 तासासाठी आपलं 8,000 12 तास काम करणारे लोक या देशामध्ये पहिला झाले. केवळ परमनंट लोक काम करत नाही. 13 परमनंट लोकांवर माझा देश इथं या इमारतीमध्ये लाखो रुपये दर महिन्याला यांच्यावर उधळतो. आणि आम्हाला काय मिळतं हा आमचा विषय. आणि यांच्याकडे ना एकदम प्रोटोटाईप उत्तर तयार आहे. काय मी इकडे गेलो होतो, मी तिकडे गेलो होतो, मी आजारी होतो, मी आमका होतो, मी ढमका होतो, हे आम्हाला चालणार आहे. आणि ह्या उत्तरांपायी देश बर्बाद झाला. सर एवढी भव्य दिव्य वास्तू इथं आहे का? जनावर आहे का? कोणी येतंय की इथं? येतच नाही कोणी. लोकांना विश्वासच नाही. सर आमच्याकडे जवळजवळ 70-80 पेशंट रोज ओपीडी असतात. दाखवा केस पेपर दाखवा. केस पेपर दाखवा. हा, यांना कालची ओपीडी दाखवा. काल सुट्टी होती म्हणतात. काल सुट्टी ना. ओपीडी दाखवा. ओपीडी दाखवा. केस पेपर देणं आता सुरू झाले. किती वाजले सर? टायमिंग सांगा. इथं 500-600 ओपीडी व्हायला पाहिजे. 35 लाखाचं शहर आहे माझं. आणि प्रायव्हेट मध्ये पोरं काम करता करता जीव जाईपर्यंत काम करतात 10-12 हजारामध्ये. आणि इथं लाखभर रुपये पगार मिळतो. पण इथं आहे ना फक्त आरामशीर काम चालतं. चला परवाची ओपीडी दाखवा. किती पेशंट आले होते, किती तपासले, जनावर काय असतील ते. घ्या तुम्ही केस पेपर घ्या. केस पेपर नाही तर सरकारी कामात अडथळा येईल. नाही तर 353 54 लावतील आम्हाला. सर इथं आहे ना या दवाखान्याची व्याप्ती जर पाहिली तर दिवसाला 400-500 ओपीडी व्हायला पाहिजे. सर तुमची माफी मागतो मी. माफी मागतो. थांबा 400-500 ओपीडी इतकं शक्य नाही. ठीक आहे. तुम्ही आमच्याकडे 3 पशुधन विकास अधिकारी आहेत. 1 मिनिट थांबा जरा. हा एक केस पेपर. हा बरोबर आहे. याच्यावर होते ट्रीटमेंट. हे फक्त एक झेरॉक्स, दुसरं काहीच नाही. याच्यावर त्याचे 10 रुपये घेतले होते. याच्यावर बारकोड आहे का? टॅली कसं करायचं, किती हे होतं? नाव लिहितोय नाव ते तुम्ही कोरा हे मी असे 100 प्रिंट करून आले. 100 झाले काय? बरोबर. आणि अहो 10 नाही रुपयाची सर पावती तुम्ही आता आलेत पावती ना. पण नाही मिळत. काय संबंध आहे? हे 10 याच्यावर रुपये बारकोड आहे घेतात, का? अहो सर आम्ही त्याचं चलन भरतोय ते तुम्हाला सगळं दाखवतो. तुम्ही 5 मग तेच मिनिटं पाहिजे मागून आपल्याला. बरं, ठीक आहे. थांबा दाखवा. नाही केस पेपर दाखवा आता माझा. एवढं नाही होणार सर. हा कोरा केस पेपर आहे. तुम्ही कोरा हे पण इथं याचे लिहून राहिलेत ना. 10 रुपये घेतोय. हो घेतोय ना. त्याची भरणा पण आहे आमच्याकडं. दिवसभर या सर तुम्हाला सगळं दाखवतो. तुमचा फार मोठा गैरसमज. परवाचं दाखवा ना मला. किती आले तो जनावर वगैरे ओपीडी बघून. करा थांबा. घाई नको. कामात अडथळा येईल. नाही तर घाई नको. तर जनावरांच्या या सर, या. ट्रीटमेंटसाठी सर, ज्या सर. पद्धतीने नाही सर आम्हाला बघू द्या. आता ऑडिटचं बोर झाला. मला कळालं, यांना कळलं ना. सरका बरं मॅडम. एक मिनिट सरका. जाऊ द्या. ठीक आहे काय प्रॉब्लेम. चला ओपीडी दाखवा.
दाखवा आता OPD. परवाचे दाखवा सोमवारचे दाखवा. तारीख रजिस्टर नाही का? आहे ना ते पण दाखवा. हे कॉम्प्युटर किती दिवसाचं आहे? तारीख असेल ना सर त्याच्यावर, तारीख बघा. तारीख असतं ना सर त्याच्यावर. 25/2. हां 25/2. 1 2 3 4 5 6. आवाज नका करू. इकडे या, इकडे या. 7 8 9 10 11 12 13 14 रजिस्टर आला ना. 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31. गुड. 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 हे बघा साहेब तुम्ही. थांबा बघतो. 45 46 47 48 49 सर कागद ऐका ना सर, कागद भरले जाऊ शकतात, पण काय लिहिले असं कसं रोगाचे भरले लक्षणं जाऊ वगैरे, रोगाचे लक्षणं वगैरे काय ते बघा बरं, त्यात काही लिहिलेलं आहे का? ए सोनू, त्याला चेक करायला लावू. करके देंगे कुछ इम्पोर्टेंट है क्या? हाँ ये बघा सर. 1 दिन में इन्होंने इतना ओपन किया है. 40 नहीं 74 74. आता तेच बोलले की 40च्या वर करता येणार नाही. बरोबर आहे की नाही? 40च्या वर नाही 400च्या वर असं तुम्हाला शक्य. हे बघा सर. नाही 400. नाही नाही आहे का 400च्या वर पण म्हटलंय. कागद भरलेत का केलेत खरं ते बघा बरं. एवढं असतं. नाही नाही ते करायचं आहे सर, आम्हाला ऑडिट म्हटलं असंच असतं. 25 तारीख कुठे आहे? 25 हे 22 पर्यंतच आहे. हे 22 23 24 25 तुम्ही भरता ना. खंबाई तुम्हाला आहे ना परमनंट नोकरी, तुम्ही काम केलं पाहिजे. पकडा ना तो. हे जर मागून मी हात तुमचा नका. दवाखान्याचा डॉक्टर असतो आणि खाजगीमध्ये तुम्ही माझ्याकडे कामाला असता तर हे केव्हा खाजगी दिलं असतं? त्याच दिवशी झालं असतं. मी खाजगी असतो तो सोडला असतं का तुम्हाला? करायचं. भरपूर पगार आहे, दुप्पट तिप्पट काम करायचं, काही फरक नाही पडत नाही. इथं लोक 8-10 हजारामध्ये दिवस काम करताय. उपचार लिहितच नाही का? हे बघा उपचार लिहित नाहीये. मला फ्रॉड वाटतोय त्याच्यामध्ये. कागद भरता मला कुठंच लिहिलेलं आहे का? एका याच्यात उपचार लिहिलेले नाही. लिहिलेलं आहे. एका याच्यामध्ये उपचार आहे. 1:80 चा रेशो. उपचार 2 ह्याच्यात आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. मोस्टली कोरं आहे. 80 पैकी 20 धरू आपण. सांगायचा उद्देश हा आहे की सरकारी नोकरी, परमनंट नोकरी, आमचं कोणी वाकडं करू शकत नाही ही भावना, आणि आम्हाला कोणी बोलूच शकत नाही, आम्हाला कोणी कंट्रोल करूच शकत नाही. आमच्या युनियन आहे मग परत वरती राज्य सरकारी कर्मचारी संघटना, मग तिथं जाऊन बॉम्ब ठोकायची. पण अरे तुम्ही पुढच्या पिढीला नोकऱ्या शिल्लक ठेवत नाही आहे ना. आता हा दवाखाना पुढच्या 5 ते 7 वर्षामध्ये पूर्णपणे बंद होऊन जाईल, आणि मग त्या पुढच्या जनावरांच्या दवाखान्यात जनावरांच्या डॉक्टर असणाऱ्या प्रकाश तरुण मुलांना नोकऱ्या शिल्लक राहणार नाही आहे ना. त्याचं काय करणार तुम्ही? आणि खेडोपाडी सगळे प्रायव्हेट डॉक्टर जे आहेत ते चांगले पैसे कमवत आहेत, ते चांगले गब्बर झालेले आहेत, त्याच्यात वाईट काहीच नाही आहे. पण सरकारी सेवा सुविधा पूर्णपणे संपवून टाकायच्या. माणसांच्या डॉक्टरांच्या सरकारी सेवा सुविधा सगळ्या बंद केलेल्या आहेत. ओ इकडे आण तुम्ही शिंदे, आपल्या माणसांनी बोलू नका ना, गप्प राहा. तर सरकारी सेवा सुविधा ज्या मोफत मिळतात त्या पूर्णपणे संपवून टाकण्याची सुपारीच मात्र या लोकांनी घेतलेली असते, आणि सगळ्या सरकारी सेवा सुविधा कायमच्या बंद पडतात, आणि खाजगी सेवा सुविधा ज्या आहेत त्या गलेलठ्ठ होतात. तिथं मग शोषण मोठ्या प्रमाणावर होतं. सरकारी दवाखाने बंद पडले, सिव्हिलमध्ये माणूस म्हणतो मरतातच बाया. आता बघा किती 32 बाया मरतायत धनाधन. आजच आंदोलन आहे. हा आजच त्याचं आंदोलन आहे. तर मग त्याच्यामुळे काय करतात लोक, सिव्हिलमध्ये जायला नको, बिटकोमध्ये जायलाच नको बाबा, प्रायव्हेटला जाऊ. मग प्रायव्हेटचा कसाई सुद्धा आहे ना करा करा कापतो, तो सोडतच नाही. तो कसाई बनून आहे ना लोकांना कापतच राहतो. तर इथं जनावरांची काय पत्रास आहे. हे बघा इथं कचरा, सर ठोंबरे सर कचरा जाळतोय बरं का तुमचा शिपाई. सगळीकडे सगळीकडे
हे डॉक्टर आलेत का? सर नमस्कार, तुम्ही आत्ता आले का? नमस्कार. आम्हाला लाज वाटते या गोष्टीची की तुमची सगळ्यांची आहे ना 9ची वेळ आहे आणि तुम्ही परमनंट नोकऱ्या असून सुद्धा 9:35पर्यंत बिनधास्त येता का? तर फक्त तुम्हाला शिल्ड आहे कशाचं? जॉब सिक्युरिटीचं, आणि त्याच्यामुळे तुम्ही कोणाला घाबरत नाही. अहो पण देश काही नावाची चीज आहे का नाही? देशभक्ती नावाची काही चीज आहे का नाही? कर्तव्य नावाची काही चीज आहे का नाही? का वेळेवर येऊ शकत नाही तुम्ही? पगार तर पूर्ण चोखा रोकडा घेता ना सगळेजण, आणि या देशाचे तुम्ही नोकर आहात हे तुम्ही विसरून गेलेले सगळेजण. इथं जर कोणी जास्त बोलायला लागला की त्याला ताट बोलून तुम्ही सरळ करून टाकता सगळे लोक. इथं कुठलीच गोष्ट कशालाच लागत नाही सर. 10 रुपयाचा केस पेपर तुमच्यापासून 10 फुटावर विकला जातो. कोणता कागद देता? हे चिठुरं देताय 10 रुपयात तुम्ही. तर सरकार सुद्धा लूट करतंय. ही 10 रुपयाचा कागद आहे का तो? 2 रुपये केस पेपर घ्यायला पाहिजे, 10 रुपये घेतले जातात. काय हिशोब आहे त्या 10 रुपयाचा सुद्धा ते मला सांगा. आता 72 जे टाकलेले तुम्ही परवाची ओपीडीची 72 लोकांची 720 रुपयाचा भरणा आहे. इथं ते एंट्रीच करू शकत नाही. कोणाला ट्रीटमेंट केली त्या रजिस्टरमध्ये एंट्रीच नाही सर. ते म्हणतात आता भरून आली निवांत. आणि तेच जर खाजगी दवाखाना असता त्या डॉक्टरनी त्या कंपाऊंडरला सोडलं असतं का? त्याच दिवशी त्यांनी ते सगळं लिहून घेतलं असतं ना, आणि तेही 8-10 हजारातच लिहून घेतलं असतं. आणि आज त्या परिचारला पगार किती? 40-50 हजार रुपये पगार असेल. हे तुमच्यापासून 10 फुटावर घडतंय. 10 फुटावर घडतंय. इथं कचरा जाळला जातोय, दुनियाभरची घाण आहे. या सगळ्याला उत्तर कोण काढणार? करणार कोण? तुमच्या खांद्यावर देश आहे माझा. आता माझा देश चालवणारे तुम्ही आहात, आणि तुम्ही जर चालवणार नसेल तर कसं करायचं आम्ही? कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? आणि तुमच्या ह्या अशा वृत्तीमुळं खाजगी दवाखाने पनपले. आज पेट डॉक्टर्स आहे ना, पेट डॉक्टर ते इतके गलेलठ्ठ झाले. मला त्यांचं दुःख नाही. ते बिचारे मेहनत करतात, अहोरात्र मेहनत करतात. यांच्या बोक्याला कुत्र्याला घरी जाऊन ट्रीटमेंट देतात, ते पैसे कमवतात ते. पण ही जी सरकारी यंत्रणा आहे ना, गलित गात्र होते आणि लोकांना पैसेच भरावे लागतात. माणसांच्या डॉक्टरांचं तेच, जनावरांच्या डॉक्टरांचं तेच. 5 वर्षांनी हे सगळं बंद झालेलं असेल. 10 वर्षांनी सर तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी घेतलं जाईल, आणि आमची ही सगळी वास्तू, ही सगळी जागा जी जनावरांसाठी दिलेली ती पूर्णपणे अस्तंगत होऊन जाईल. कोण जबाबदार आहे याला? कोणी उत्तर मागायचे याचे? संविधानानं तुम्हा लोकांना इतकी छान प्रतिष्ठा दिली, तुम्हाला सेवक बनवलं आमचं, आणि सेवकच जर असा वागत असेल मालकांशी तर मालकांनी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? कोण चालविल देश हा? बरं पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचे लोक थोडी येणार आहेत इथं. भारतीयच माणसांनी करायचं काम आहे हे. 9:30 वाजता जर मेन डॉक्टर येतात तर बाकीच्यांनी काय करायचं? आयुक्त, सहआयुक्त आले. तुमचा निषेध आहे तुमचा, आणि आम्हाला तुमची लाज वाटते की परमनंट नोकऱ्यावाले कामं करत नाही. बघा बरं, सहआयुक्त आले आणि सगळा प्रॉब्लेम तयार होतो. अजून एक, हे केस पेपर तर झाले 10 रुपयाचे. 80 रुपये किती घेतो सर एक्सरेचे? 80 ना? 100 रुपये. मी केला होता ते 80 होते. 100 रुपयाचा काय हिशोब आहे? किती एक्सरे झाले ते बघायचं सर. एक्सरेचा हिशोब कोणाकडे? एक्सरे 100 रुपयाला एक्सरे आहे ना, त्याचा पण द्या. एक्सरेचं रजिस्टर आणा इथे, तुमच्या समोरच होऊन जाऊ द्या. हे सगळा माझ्याकडे केस आलेली आहे, फ्रॅक्चर आहे. पहिली तर 40,000 रुपये मागितलेले. दुसरी गोष्ट म्हणजे इथे करणारच नाही. मुंबईला पाठव. लावू का फोन? आपला पोस्टर गाडी कोणी मागितले 40,000 लगेच जनतेसमोरच येऊन जाऊ द्या. म्हणजे माणसाच्या फ्रॅक्चरचे 40,000 कोणी मागितले तर नाव सांगा ना, लगेच होऊन जाऊ दे ना. ते समोरून त्यांनी केस पाठवली ना, त्यालाच बोलून त्याला बोला घ्या बोलून घ्या. तर सर ही अनागोदरी साहेब आहेत ना, त्यांच्यासोबत रोज हात मिळून आम्ही काम करतोय. इथे काय चालू आहे ना ते आम्हाला खूप चांगलं माहिती. तेच तुम्हाला दाखवतोय. गॅस्ट्रोचं सेक्शन कुठे आहे सर? गॅस्ट्रो कुठे ट्रीट करतो आपण? समोर. गॅस्ट्रो किती सिरियस आजार तुम्हाला तर माहितीच असेल. ते बायो मेडिकल वेस्ट तसाच पडलेला आहे. गॅस्ट्रोच्या एका कुत्र्याची हे ना टच पण होऊ देत नाही. होऊ देतो का आपण सर? नाही होऊ देत ना. ते बायोमेडिकल वेस्ट दाखवा. बायोमेडिकल वेस्ट दाखवा. किती दिवसाचं साचलंय आणि काय साचलंय त्याला काही लिमिटच नाही. लाखो याच्यावर कुठं ठेवता काही? हे बघा. वा गुड नवीन टेक्नॉलॉजी. हे बघा, हे दाखव. याच्यावर कधी कुत्रच बसलेलं नसेल. कुत्र्यांसाठी नाही येते, माणसाकडे असं. आयुक्त आले का?
चला संचालकांकडे चला. संचालक कुठे? काय नाव आहे त्यांचं? साखरे साहेब ना. रेतन विभाग हे आले रेतन विभाग. नमस्कार. काय नाव आहे आपलं? आहिरे. काय पदावर काम करता? अच्छा सर, किती वाजले आता? 9:40 तुमची एंट्री झाली सर. सर तुमची एंट्री कितीची आहे? किती वाजता? तर साहेबच जर असं येणार असेल, ऐका सर, खूप सिरियस व्हा. परमनंट नोकऱ्या आहेत तुमच्या. अहो सर, मी आता नाही आलो, मी आता इथं बाहेर बघत होतो. हा, तुमची वेळ काय आहे? वेळ काय आहे? तुम्ही केव्हा आले? 9 वाजता. सर आम्ही ना 9:10 कमी असतानापासून इथं या कॅम्पस मी 8 वाजेपासून उभा आहे गेटवर. नाही मान्य, तुम्ही मान्य. सर तुम्ही माफी मागितली ना तर सगळं व्यवस्थित होऊन जाईल. तुम्ही जर माफी नाही मागितली ना, माझ्या देशाशी आहे ना ही गद्दारी. सर तुम्हाला सांगतो, परमनंट जॉब आहे. इतकी सुंदर खुर्चीच 20,000ची असेल. इतकं छान दिलंय. काच आहे ना माझी, काच 5,000ची असेल सर. हे बघा, हे सगळ्या गोष्टी इतक्या छान दिल्या. इतकी सुंदर वास्तू दिलेली तुम्हाला, मस्त पंखा आहे वरती. तुम्ही माझ्या देशाचे पांग काय फेडता हे आमचं म्हणणं आहे. आज तुम्हाला आम्ही पगारात कमी केली का? कशात कमी केली का? सिक्युरिटी दिलेली तुम्हाला जॉबची. आज इंडस्ट्रियल एरियात जा, 12,000 रुपये कमवणाऱ्या पोराला जॉब सिक्युरिटी आहे का रे? केव्हाही त्याला सांगता घरी जाय, चल उद्या येऊ नको. तुम्हाला इथं असं आहे का? तुम्ही काय माझ्या देशाचे पांग फेडता ते मला सांगा. अख्खा दवाखाना ओस पडला, 13 जणांवर आहे ना लाखो रुपयाचा पगार दर महिन्याला मोजून राहिलो आम्ही. तुम्ही काय पांग फेडताय माझ्या देशाचे? देशभक्ती नावाचा काही प्रकार आहे का? राष्ट्रभक्ती नावाचा काही प्रकार आहे का? काय करतो सांगतो. हा सांगा. मी काय करतो सांगतो. मला पहिल्यांदा ना, तुम्ही बाकीचं जाऊ दे सर, तुम्ही खूप संत महात्मे. आज तुम्ही 9 वाजता इथं यायला पाहिजे होते. प्रमुख भूमिकेमध्ये आहात तुम्ही. तुमच्या अंडर 1 किंवा 2 किंवा 3 माणसं तरी असतील. जर म्होरक्यात जर असा नालायकी करत असेल, म्होरक्याच्या खालच्या लोकांनी काय करायचं ते उत्तर द्या. मी प्रमुख नाहीच आहे. तुमच्या हाताखाली किती लोक आहे? माझ्या हाताखाली मी सहाय्यक म्हटलं तुम्हाला. बरं, किती वाजता आले तुम्ही? तुमचं पद चांगलं आहे ना सर? मी आलो 9 वाजता आलो. पण फक्त एकच इथं ते म्हणजे कस्टमरच भेटले मला त्याच्याशी. म्हणजे लसणाच्या मुळीला नांगर अडकला बुवा. कस्टमर म्हणजे सॉरी म्हणजे येणारे हेच फक्त. सर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला बिना केस पेपरचा कोणत्याच पशुला हात लावायचा अधिकारच नाही. केसच केली नाही मी, केस नाही केली. अर्थातच म्हणजे ते तुम्ही तुमच्या मित्राला भेटले आणि तुम्ही इथे लेट आले. गाडीजवळ बर, महाराष्ट्र शासनाने प्रत्येक ऑफिस मध्ये डिजिटल हँडप्रिंटचं कंपल्सरी केलेलं. ते कुठे? माझं ऐकून तर बायोमेट्रिक थंब कुठे आहे? बरं बोलू द्या त्यांना. बोला. साहेब मला या इकडे थांबा. इनका पहिले ले लो. हम 8 बजे से गेट पे खड़े हैं, कोई भी बंदा नहीं आया था. सिर्फ वो बंदा 8 बजे. आता माझ्या घड्याळात झाले 9:15 वाजता. तुमचे 13 लोक आहेत का? बोलवा तर सगळ्यांना. 13 लोकांना माल बघायचे. सगळे 13 चेहरे गेट का लॉक खुला है सर. हा, त्यांच्या पुरतं झालं सर. तुमची टायमिंग सांगा. आम्ही हा सांगा बरं. 9ची वेळ आहे, तुम्ही 9:35 आले, त्याचं सांगा. 9ची वेळ आणि 8:45 त्यांनी इथे यायचंय. 8:45 आहे सर. 8:45. बोला तुम्ही बोला. मी ना सकाळी समजा एखादं 5-10 मिनिटं जरी झालं तरी तुम्हाला पूर्ण स्टाफ सांगेल, पूर्ण बिल्डिंग सांगेल. हा माणूस आहे ना, मी आयरेस. मी कुठल्याच टाइमचा कधीच विचार करत नाही, ना रात्रीचा विचार करत ना. ओके फाईन. म्हणजे सगळ्यांची आहे ना तीच कारण आहे. आम्हाला अहोरात्र काम करावं लागतं. उपकार करता तुम्ही देशावर. 8 आणि 10 हजारात लोक 12 तास काम करतात. हे काय कौतुक सांगतात आम्हाला? सगळेजण सांगतात आम्ही जास्त वेळ थांबतो. एक्सरेचा हिशोब द्या सर. आयुक्त आले. तुम्ही इथं बसता का? चला बसा. अनंत साखरे. आणि ही जी लंगडी सबब आहे ना यांची, की आम्ही जास्त वेळ काम करतो, हे देशावर उपकार नाही करत. यांना एवढं काम केलंच पाहिजे. एवढा इथे आमच्या सारख्या अभ्यंगतांना बसायला सुद्धा आहे ना 10,000ची खुर्ची आहे. माझ्या देशाने कोणाला काही कमी केलं नाही. आम्हाला बसायला सुद्धा 10,000ची खुर्ची आहे. काही कमी केलं नाही माझ्या देशाने. कापडी सर, ते मोबाईल ओपन करा, ऑन करा. या महापुरुषांचे फोटो इथं आपण लावतो ना, तर त्या महापुरुषांच्या नखाची सर तरी आपल्या कामामध्ये यायला पाहिजे. ही प्रामाणिक इच्छा आहे आमची. नुसते फोटो लावण्यानी महापुरुषांचे फोटो सरकारी केबिन मध्ये त्यांच्या डोसक्यावर लावल्याने त्यांच्या डोसक्यात फरक पडत नाही. त्यांनी महापुरुषांसारखं कृतिशील वागावं लागेल, तरच देश बदलला तर बदलेल, नाही तर बदलणार नाही. आता आहिरे साहेब काय सांगताय माहिती का? मी दरवेळेला बाहेर खूप छान काम करतो, जास्त काम करतो.
तुम्ही जास्त काम करण्याचे, कारण तुम्हाला 10 टाइम पगार आहे. साधा एक पशुवैद्यकीय डॉक्टर जो बाहेर काम करतो ना, तो 20-20 तास काम करतो, 17-17 तास काम करतो, 12-12 तास काम करतो, त्याला छान पैसे मिळतात. तेही तुमच्या पगारा एवढे तो गोळा करू शकत नाही, हे लक्षात घ्या. तर तुम्ही कोणीही कौतुक सांगू नका आम्हाला की आम्ही हे काम करतो आणि अगोदर येतो नंतर जातो, ते कौतुक सांगायचं नाही. तुम्ही 10 पट काम केलं पाहिजे, इतका छान पगार आहे तुम्हाला. कारण इथं सातपूर MIDC मध्ये लोक 8 आणि 10 हजारावर काम करतात, परमनंट नसतात, जॉब सिक्युरिटी नसते, केव्हाही लात मारली जाते, केव्हाही घरी जावं लागतं. आणि इथं तुमच्या पेटात 50 लाता घातल्या तरी तुम्ही इथून निघू शकत नाही, म्हणजे नाही. इतकी परमनंट सर्व्हिस आहे तुम्हाला. आता सर मला 10 रुपयाचा हिशोब पाहिजे, 100 रुपयाचा एक्सरेचा हिशोब पाहिजे. सोनू कुठे? डॉक्टर वैभव, डॉक्टर प्रियंका, डॉक्टर प्रतिभा कोण आहेत त्यांना पण बोलू. हा, त्यांच्यामधून किती जण आहेत ते पण. डॉक्टर वैभव, डॉक्टर प्रियंका आणि डॉक्टर प्रियंका आणि डॉक्टर प्रतिभा. एकच. हा, 2 कोणाला तयार नाही मॅडम. प्रियंका आणि प्रतिभा. शरदराव, ओसियानावर पाठवलेली कोरे मॅडमची रजेचा अर्ज पाठवला ना कोरे मॅडमचा, तो दाखवा साहेबांना. त्या लाल गाडीत एक मॅडम आल्या, त्यांचा तर तोरा इतका होता आता येताना, इतक्या तोऱ्यात आल्या त्या. इथे स्कूटर कोणी लावली? अरे तुम्हीच लेट आल्या, त्याचं शल्य किंवा गिल्ट तर नाहीच तुम्हाला. तुम्ही आमचे बाप बनून आहे ना, अशा डोळे फाडून फाडून बघत होती बाई. तिला मी सांगितलं तुमचं नाव सांगा, तुमचं पद सांगा, तर तो नाव लपवून पळून गेल्या आणि बिना केस पेपरचा बोका ट्रीट केला त्यांनी. सर तुमचा कंट्रोल आहे का? अधिकाऱ्यांना कंट्रोल आहे का? महिला अधिकाऱ्यांना बोला, महिला अधिकाऱ्याला तोरा जरा उतरवा त्यांचा. समोर कोणी बघा सर, हे काय ते तुम्ही म्हणता एक मॅडम नाही पाठवलेलं आहे रजेचा अर्ज. तुम्ही पाठवलंय ते, आम्ही रेफर करणार ना वरच्या कार्यालयाला. किती दिवसापासून रजेवर ते पण बघा. दिलं पाहिजे ना. वाचा सगळं साहेब. अर्जित रजेचा अर्ज आहे तो 24 ते 28 आहे. आपला तिकडून एक्सरेचा हिशोब, आपण पैसे भरतो ना शासनाला, त्याची फाईल चलन सगळं घेऊन त्यांना रिपोर्ट पण आणा मागच्या 7 दिवसांचे. या रजेचा अर्ज ओके. हा रजेचा अर्ज ओके. कोणाचा आहे? कोरे मॅडमचाच आहे का? ठीक आहे. सरकारी माणूस आहे का रे कोणी आपला? चेक करायला. हा एक अर्ज बरोबर आहे मला असं वाटतंय. ते मॅडमला बोला ना सर, द्या. इन्स्टा लाईव्ह कोणाच चालू आहे त्याचा आवाज? इथं एकच परिणाम चांगला मिळाला आम्हाला, इथं तो माज बघायला नाही मिळाला. हे शूटिंग करू नका रे, हे आता सगळ्या सरकारी लोकांना सांगतो आम्ही, अजिबात माज करायचा नाही. लाईव्ह चालेल, तुमच्या डोक्यावर चालेल लाईव्ह. आणि सगळ्या जनतेने ना सरकारी जागांवर जाताना आपले कॅमेरे चालू ठेवा. यांचे सगळे लफडे जे आहेत ना दिसू द्या लोकांना, जनतेला. उशिरा येणं, लवकर जाणं, काम न करणं, टाइमपास करणं, फोनवर बोलत राहणं, सगळं दिसू द्या लोकांना. यांच्या सीसीटीव्हीवर आमचा भरोसा, यांच्या सीसीटीव्हीवर भरोसा आहे का आपला? कारण हे कधी देऊच शकत नाही फुटेज आम्हाला. आम्ही ते माहितीच्या अधिकारात टाकलं ना तर देतच नाही. यांनी स्वतःहून विकलांग केला माहितीचा अधिकार. त्यामुळे तुम्ही काय प्रतीची लोक आहात आम्हाला ते सगळं माहिती. हॅलो मॅडम, तुम्ही आणि आयर साहेब यावर सोनवणे साहेबांची जी अँब्युलन्स आहे, म्हणजेच नाशिक महानगरपालिकेची अँब्युलन्स आहे, जिचा टोल फ्री नंबर 7030 708787 आहे. मला जितकं सोनवणे साहेबांशी माझं बोलणं झालंय की माहिती जी तुम्ही पेपरमध्ये दिली ना, त्याच्यात असं आहे की फर्स्ट एड जे असते, म्हणजे प्रायमरी फर्स्ट एड ज्याला म्हणतो, ते फक्त ऑन साईट केलं जातं, बाकी ट्रीटमेंट तुमच्याकडे केली जाते. तर माझ्या माहितीप्रमाणे मी किती केसेस पाठवल्या आहेत ना ते मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड सांगतो. पण आपण किती केसेस इथे ट्रीट केल्या त्यांना त्या पेट्सला कुठे सोडले? सर का 1 मिनिट सर. या मॅडम या. आम्ही आलो तुमच्या लाल गाडीला, ती स्कूटर आडवी होती. तुम्ही ज्या तोऱ्यामध्ये आमच्याशी बोलल्या ना, तुम्ही लेट आल्या होत्या, याचं शल्य तर तुमच्या वागण्या बोलण्यात बॉडी लँग्वेज मध्ये कुठं नव्हतं, पण उलट तुम्ही आम्हाला डाफरत होत्या. ही काय पद्धत आहे कामाची? तुम्ही महिला म्हणून सोडून दिला आम्ही मगाशी, पण आता तुमचे साहेब साक्षीला आहे आणि तुम्ही विदाऊट तुमचा तो केस पेपर तो बोका ट्रीट केला. किती वाजता ट्रीट केला? तुमच्यामध्ये ना विनम्रता पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा. आम्ही जर तुम्हाला काही विचारतो ना, तुम्हाला नाव विचारलं, मी पद विचारलं,
तुम्ही ते न सांगता तारा निघून गेल्या, आम्ही कोणी नसल्यासारखं. आम्ही तुम्हाला मालक आहोत, याची जनता ही मालक आहे देशाची. मालक जर आलेत ना विचारायला, उत्तर दिलं पाहिजे. तर हे सरकारी नोकरीची जी सिक्युरिटी नाही, शिल्ड मिळालं ना तुम्हाला, त्याच्यावरनं तुम्ही जनतेचा असा कचरा करता. त्याचं उत्तर द्या मला. उशिरा आल्या तर आल्या, वर्ण विनम्र नाही तुम्ही, विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देत नाहीत. महिला असल्याचा गैरफायदा घेता का तुम्ही? पुरुष विचारतोय ना, तर तुम्हाला ते शिल्ड मिळून गेलं, पण आम्ही नाही ऐकत ते. इथं आल्यानंतर कोणी पुरुष नाही आणि कोणी महिला नाही. म्हणून मी मागाशी नादी नाही लागलं तुमच्या. मी तुमचे आता साहेब आलेत ना, त्यांना साक्षी धरतो. कारण सरकारी नोकरीत असलेल्या महिला पहिल्यांदा चिलखत घालतात, 353, 354. तर हे चिलखत सुद्धा फाडून फेकून देणार आहे आम्ही. आता उत्तर द्या तुम्ही आम्हाला. का बरं तोरा केला आमच्याशी तुम्ही? का बरं उत्तर दिले नाही? मला नाव का नाही सांगितलं? मला पद का नाही सांगितलं तुम्ही? तुमच्या गळ्यातले पट्टे पण नाही, एकाच्या गळ्यात पट्टा नाही. आय कार्ड पाहिजे. महाराष्ट्र शासनाचे पट्टे कुठे गेले यांच्या गळ्यातले? कुठे गेले कार्ड यांचे? मग विचारलंच नसतं मी तुम्हाला तुमच्या गळ्यात पट्टा असता तर. उत्तर द्या त्याचे. कारण तुम्हाला विचारणार कोणी नाही ना, तर त्यामुळे तुमचा तोरा जास्त मिरवता तुम्ही आमच्या पुढे. सर आपल्याला अशी ट्रीट तर सामान्य माणसाचे काय करतात? सामान्याला तर एक कचराच समजता डायरेक्ट, काहीच संबंध नाही. आम्ही लोकप्रतिनिधी येतो तर आमचा एवढा कचरा केवळ कशामुळं? तर सरकारी नोकरीत यांना काढताच येत नाही, कोणाच्या बापाच्याला यांना हात लावता येत नाही. याचाच गैरफायदा घेतला जातो. पण ते पद संपून चालले, ही धोक्याची घंटा यांच्या लक्षात येत नाही. मॅडम खाजगीकरण करून राहिलं. एवढी उर्मी आणि गुर्मी का मॅडम? आम्ही तुमच्याशी बोलत असताना मॅडम बोलताय. आणि ती जी लाल गाडी आहे ती प्रायव्हेट, त्याच्यावर महाराष्ट्र शासन कशाला टाकलंय तुम्ही मॅडम? तुमच्या लाल गाडीवरती शासनाची पाटी का झळकवताय तुम्ही? त्या गाडीचा नंबर घ्या आणि त्यांना दंड टाका. महाराष्ट्र शासन लिहून फिरताय. कोणती गाडी होती यांची? बरं का रे, त्या लाल गाडीचा फोटो काढ. महाराष्ट्र शासनाची पाटी लावली त्यांनी. रेड कलरची. म्युन्सिपल कॉर्पोरेशन. मॅडम विचारताय काय तुम्हाला? बोलणं नाही सर बोला. तो हा मग उत्तर द्या ना. नाव आणि पद सांगा. मी सांगितलं मॅडम बोलणार नाही. त्यांना ना तुमच्याशीच बोलायचं आहे. ते उत्तर देत आहे आता. ते आम्ही विचारलेल्या प्रश्नांची तुम्हाला गाडीमध्ये माझ्या समोर गाडी होती म्हणून मी तिथे. तरी सुद्धा मॅम तुम्ही लेटच आहे. 8:45 तुमचा रिपोर्टिंग टाइम. स्टील यू आर 15 मिनिट्स लेट. तुम्ही लेटच आहात. गाडी होती तरी सुद्धा तुम्ही लेटच आहात. सर मॅडमच्या गाडीला आहे ना महाराष्ट्र शासनाचं ते पाटी लावून फिरतात. ते कायदेशीर आहे सांगा त्यांना. त्यांचा विषय. त्यांच्या गाडीला ते काही लावतील ते माझा काय विषय? नाही बरोबर, एकदम बरोबर उत्तर आहे. खाजगी गाडी आहे, ते काय करतील मी काय सांगणार? आता तू फोटो काढून आण आणि आरटीओ ला आहे ना लगेच दंड टाकायला झालं. पुढून मागून फोटो काढ. नाव आणि पद सांगितलंच नाही सर. अरे लिहिलंय बाबा तिथे. आता नाव पण नाही सांगितलं त्यांनी. वो आपको बिना पूछे जवाब नहीं दे रही है, आप उनको बोलो ना. सर का सपोर्ट है उनको, सर का सपोर्ट है उनको. त्यांचा किती डिसरिस्पेक्ट आहे त्याच्या. त्या मॅडम ज्या होत्या, रुको, सर का सपोर्ट है उनको. ऐका, त्या XYZ ज्या मॅडम होत्या ना, त्यांचा तोरा कमी झालेला नाही. त्या साखरे साहेबांच्याही वरती काम करून गेल्या. काय म्हणतात? ओ देऊ का उत्तर? ओ देऊ का उत्तर? आणि सरांनी सांगितलंच नाही काहीच. त्याच्यात मॅडम खरा हा माज आहे, सरकारी नोकरीचा हा माज आहे, माज. आणि तो आम्ही उतरू. आता त्यांना आहे ना 20-25 हजाराचा दंड जाईल ना, ती महाराष्ट्र शासनाची पाटी, त्यावेळेला त्यांना कळेल. आणि सरकारी नोकरांनो, महाराष्ट्र शासनाचा बोर्ड तुमच्या गाडीला पुढं माग लावू नका. लोकांवर दहशत करू नका. तुम्ही आमचे नोकर आहात. काय आहात? नोकर. तर नोकरासारखे राहा, मालक बनू नका. आता मॅडम महाराष्ट्र शासनाची पाटी काढतो आम्ही. यांना आपत्कालीन सेवा हे स्टिकर लावायचा अधिकार आहे. कारण तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा स्टिकर लावायचा अधिकार नाहीये. आय कार्ड आपत्कालीन सेवेत आय कार्ड इथे घालायचं नाही, पण आय कार्ड टोल प्लाझावर पटकन बाहेर. बरोबर. आय कार्ड यांच्या गळ्यात इथं नाही, यांच्या सुद्धा नाही. काढा घाला गळ्यात घाला काय होतंय? हे कार्ड आहे ना, टोल प्लाझावर. ओके, व्हेरी गुड. आता आमच्या समोर यांनी घातलं, बाकीच्यांनी कोणी घातलेलं नाही. एकाचंही गळ्यामध्ये पट्टा नाही, काहीच नाही. आणि वो सर का कुछ तो उनके हाथ में होगा, इसके लिए वो नहीं डर रहे सर से. टोल प्लाझावर यांचे कार्ड दनादन बाहेर येतात. टोल प्लाझावर आणि आपल्या कामाच्या ठिकाणी यांचे गळ्यातले पट्टे, ते आयडेंटिटी कार्ड अजिबात बाहेर निघत नाही.
मॅडमनी तर आता असा दम दिलाय ना साखरे साहेबाला. देऊ का उत्तर, देऊ का उत्तर, देऊ का उत्तर, अंगाला पडून लगेच. मंत्र्याच्या जवळच्या असतील. हा, मंत्र्याच्या जवळच्या असतील. मंत्रिमंडळात असेल. हे आणणार का फोटो? सर आता हे तुमचं झालं. माझी एक रिक्वेस्ट आहे, बंद करायचं. बंद करायचं. नाही असं काही बोलू नका हो. बोलो त्यांना बोलू द्या. मेरी बॅग किसके पास है? झालं बघू तुमचं फोटो झालं, सर. याच्यात दाखवा. याच्याकडे फोटो याच्यात दाखवा. बॅग बरं का सर? सर त्या महिला अधिकाऱ्याची एवढी उर्मी आणि गुर्मी होते, तर असं काही आहे का नियम का त्यांना काही पनिश झालं पाहिजे, पनिश झालं पाहिजे असं काही आहे का? नाही, ऐका तुम्ही आला, तुमचं स्वागत आहे की तुमच्या माध्यमातून तुमच्या जनता मालक या माध्यमातून आमचे सुद्धा काही प्रश्न आहेत ते जर सॉल्व्ह झाले तर याचं स्वागतच आहे तुमचं याच्याबद्दल. माझा एक पहिला असा एक मुद्दा आहे की नाशिक शहर हे मोठं शहर आहे, वाढतं त्याचं पॉप्युलेशन आहे. त्याचबरोबर नाशिक शहरात कुत्री मांजरं यांचं प्रमाण सुद्धा कोरोना काळापासून वाढलेलं आहे. त्याचबरोबर लाईव्हस्टॉक पॉप्युलेशन सुद्धा आपलं मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याकडे मोठे मोठे तबेले आहेत. तर या संपूर्ण याला एक पशुवैद्यक दवाखाना हा मी आता माझं 3-4 वर्ष आहे, 4थं वर्ष मला सुरू झालं तर हा कमी पडतोय. सर हा येतो ऐका, बोलू नका थांबा. तर खूपच. पण 2004 मध्ये जे दवाखाने होते आपल्याला नाशिक रोडला सुद्धा एक पशुवैद्यक दवाखाना होता, तो एक जर चालू केला परत महानगरपालिकेने तो, आणि एक सातपूरला एक झाला, तर एवढं मोठं पॉप्युलेशन आहे याच्यात, तर ते आम्हाला मदत होईल त्याच्यातली बरीचशी. अशी आमची तुमच्या यांचा मुद्दा जरी रास्ता असला तरीही इथं परमनंट केला माणूस किती मॅडम तयार होते. तोरा कसा आहे, माज कसा आहे पाहिला ना. आणि त्यांच्या गाडीचा फोटो दाखवा. ही त्यांची गाडी महाराष्ट्र शासन. का बरं तोरा मिरवतात त्या? कोणाच्या भरोशावर? हे बघा, महाराष्ट्र शासन कोणत्या, तुम्ही काम करायचं नाही, तुम्हाला महाराष्ट्र शासनाचं काम नाही करायचं, पण ती पाठी घेऊन आहे ना ढाल बनवायची आणि मोकार हिंडत राहायचं गावभर. आणि गळ्यामध्ये पट्टा नाही, गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड कोणाच्याच नाही. सर पहिल्यांदा आयडेंटिटी कार्ड आणि पट्टे लावायला सगळ्यांना सांगा, पहिल्यांदा बोलवा. आणि मॅडमशी बोला तुम्ही, मॅडमला भडाभडा द्या. सर मॅडमची गुर्मी घालवायची, नावाने पण सांगायला लावा. मॅडमची गुर्मी का घालवायची माहिती का? शासनामध्ये ज्या महिला काम करतात ना त्यांना हा माज आहे. 353 आणि 354 ही जी तलवार काढता ना त्या, ती तलवारच तोडून टाकायची आम्हाला. जे काम करतात ना त्यांना सॅल्यूट, जे काम करत नाही ना त्यांना सॅल्यूट मिळणार नाही, काहीच संबंध नाही. तर मॅडम साखरे साहेबांसमोर विनम्र नाही झाल्या. सांगू का सर अजून एक आपण जनतेचा हे जो प्रश्न आहे ना, हे जर सुटला आम्हाला 2 दवाखान्याचा तर अतिशय त्याचं उत्तर देऊ द्या. यांचे जे जुने 2 दवाखाने किंवा एक्स्ट्राचे दवाखाने काढलेले आहेत ते असायला पाहिजे का नसायला पाहिजे? तर असायलाच पाहिजे. पण प्रॉब्लेम असा आहे की हे दवाखाने असून उपयोगाचे नाही नुसते. त्याच्यामध्ये तुम्ही परमनंट अजून 10 लोक भरणार जे काही काम करणार नाही, आणि त्यांना काय शिल्ड मिळेल? सरकारी नोकर असल्यामुळे मला कोणी काढू शकत नाही. त्यामुळे तो माच करतच राहील. मग आम्हाला खाजगीकरणाची जी मागणी करतो ना आम्ही, ती चुकीची करतोय. खरं चुकीची मागणी ही, खाजगीकरण करा. खाजगीकरणातनं काय होतंय, पुन्हा एकदा आपल्या जनतेचं शोषणच होतं. जे लोक काम करतायत ना त्यांचं शोषणच होतं. मग हे परमनंट करा किंवा यांना सरकारी याच्यामध्ये घ्या, मान्यच आहे ते. पण काम कराल तर घ्या, पण काम करणार नाही. युनियन बनवणार, राज्य कर्मचारी संघटना त्या बनवणार आणि तुम्ही आमच्या छाताडावर मुख दळत राहणार. आम्ही करायचं काय जनतेने? आम्ही समर्थक आहोत. शासकीय नोकऱ्या पाहिजे का? पाहिजेच. शासकीय दवाखाने पाहिजे का? हो पाहिजे, 1000 टाइम पाहिजे. पण ते खाजगीवाल्यांपेक्षा शतपटीनं इफिशियंटली चालणारे पाहिजे. खाजगी लोकांच्या तुलनेत शतपटीनं काम करणारे मला सरकारी नोकर दिसले पाहिजे, तर मला हे सगळं पाहिजे. पण ते नेमकं घडतं उलट. सरकारी नोकरी दिली की तो 10च पैसे काम करतो रुपया.
आणि त्याला जर प्रायव्हेटमध्ये फेकलं की तो 200 पैसे काम करतो. ही परिस्थिती. नेहमीप्रमाणे मॅडम पोलीस घेऊन आले. काय घेऊन आले? पोलीस घेऊन हा आले. का? स्वच्छता या सर या 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 काही नाही, वेळेवर आलेल्या नाही आहे कामावर. आणि आम्ही सगळ्या दवाखान्याची छानबीन केलेली आहे. वेळेवर न येणं, लोकांना ट्रीटमेंट न देणं, हिशोब न देणं, 10 रुपयाचा एक कागद विकणं, 100 रुपयाच्या एक्सरेचा हिशोब मागणं, त्याच्यासाठी आलोय आम्ही. तर मॅडम त्यांचा आहे ना सरकारी नोकरीचा तोरा. हे बघा आता 353 354चा एक असफल प्रयत्न. महिलांनो, सरकारी नोकरीत जरूर राहा, पण 353 आणि 354चा जर लोचा केला आम्ही तुमच्या मागच लागणार. साहेबांच्या समोर त्यांना झाडले आम्ही आत्ता, कारण त्या आल्या लेट. त्यांना त्यांचा पद आणि नाव विचारले, या व्यतिरिक्त काही केलेलं नाही. आणि आमचा हा दवाखाना आहे, हा जनतेच्या मालकीचा, जनताच मालक आहे. कोण आहे मॅडम? कोण आहे मॅडमचं नाव काय? साहेबाला नाव नाही सांगितलं तुम्हाला. बोलवा त्यांना, बोलवा त्यांचं काय तक्रार आहे घ्या त्यांची. मॅडमला म्हणा पोलीस आमचेच आहे आणि आमच्या सेवेसाठी रक्षक आहेत, ते त्यांची आमचे तक्रार काय घ्या सर, त्यांना बोलवा. मॅडमचा आहे ना बरोबर सगळाच कात्रा करायला पाहिजे. बघा या मॅडमचा तोरा, पोलिसांना बोलवलं. 353 माझ्या पथकामध्ये महिला आहे, त्या साखरे साहेबांच्या केबिनला बसलोय म्हणून फार बरं आहे. आज तो 353 आणि 354चा असफल प्रयत्न. त्या मॅडमचं नाव काय? प्रियंका जोरवेकर मॅडम यांचा हा असफल प्रयत्न आहे. 353 354च्या आड लपणे. तर महिला कर्मचाऱ्यांनो, आता तुमचा कार्यक्रम झाला. 353 354 नाही. पाणी घ्यायचं, हा घ्यायचं मला पाणी. पण त्या प्रियंका मॅडमनी ना 353 354चा काही प्रयोग करायचा प्रयत्न केलेला दिसतोय आमच्यावर. पण मॅडम काहीच उत्तर द्या, उत्तर. पोलीस आणल्याने आम्ही घाबरणार नाही. पोलीस आमचेच आहे, तर आमच्या सेवेसाठी आहेत ते. महाराष्ट्र शासनाची पाटी लावून गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड न काढता बिना केस पेपरचं ट्रीटमेंट देणं हे तुमच्या घरचं काम नाहीये. पोलीस काय बोलवलं मॅडम? सारखे राहा. पोलिसांना बोलवलं का मॅडम तुम्ही? काय झालं असं? काय झालं होतं का पोलिसांना बोलावं लागलं? सर काय तक्रार आहे आमची? आइडेंटिटी कार्ड तक नहीं डाला है और आप बहस कर रहे हैं, पुलिस को बुला रहे हो. तक्रार काय आमची? तुम्हाला बोलवलं गेलं. कंप्लेंट क्या है मुझे बोलो. यांची तक्रार क्या गलती करी है लोगों ने? इतना कंप्लेंट घ्या. कोणी केला? मॅडमवर गुन्हा दाखल गुन्हा दाखल करा सर. पोलीस यंत्रणा चुकीची आणि खोटी वापरली म्हणून या मॅडमवर गुन्हा दाखल करा. या मॅडमचा आहे ना गुरमी कमी होत नाही. या मॅडमच्या चोऱ्या काय सांगतो मी तुम्हाला. लेट येणं, गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड न घालता सीटवर बसणं, नंतर विना तुमचा तो केस पेपर, जनावराला ट्रीट करणं. आणि त्याच्यानंतर आम्ही विचारलं तुमच्या कारला महाराष्ट्र शासनाची पाटी का, त्याचं उत्तर न देणं. नंतर त्यांच्या टेबलाला जाऊन विचारणं तुमचं नाव काय आहे, नाव न सांगणं, पद काय आहे, पद न सांगणं. आणि गुरमीत आणि तोऱ्यात साखरे साहेबांना येऊन त्या विचारताय. सांगू का आता? सांगू का उत्तर? सांगू का? काय देऊ का उत्तर? हे सगळं लाईव्ह आहे. आणि मॅडमचा हा 353 आणि 354चा खोटा प्रकार करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडलेला आहे. आणि उलट आता मी पोलीस स्टेशनला त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करणार की त्यांनी पोलिसांचा गैरफायदा घेतला, महिला असल्याचा गैरफायदा घेतला आणि पोलिसांची दिशाभूल केली. आणि गाडीवरती लाल सरकारी बोर्ड लावले. त्यांच्या सिनियर समोर विचारून सुद्धा त्यांनी उत्तर नाही दिले. आणि इथं तक्रार जी होईल तिथं तक्रार होईल. त्यांची तक्रार घ्या आता लगेच. घ्या तक्रार. नाही घेता येत का? हेच खरे देशद्रोही, हेच खरे देशद्रोही. काय प्रतिक्रिया आहे तुमची? तुमच्या सबऑर्डिनेट अनपेक्षित आहे सगळं. काय बोलणार? अजून अनपेक्षित तुमचा स्टाफ करतोय सर. तुम्ही बॉस आहे ना सर, तुमची जबाबदारी. कोण ऐन टायमाला कसा रिॲक्ट होईल त्याची काय गॅरंटी? म्हणजे तुमचा धाकच नाही त्यांना, तसंच येते.
नाही बरं का, आता साखरे सर काही चुकलेले नाहीये. साखरे सरांनी त्यांना बोलवलेलं होतं त्यांच्या अधिकारात. काय मॅडमचं नाव? प्रियंका जोपुळकर मॅडमनी घेतलेला गैरफायदा आहे हा महिला असल्याचा, आणि त्याच दम देत होत्या आता साखरे साहेबांना. सांगू का, उत्तर देऊ का म्हणजे तिथं काहीतरी गडबड आहे, पण त्या गडबडीची आम्हाला काही घेणं देणं नाही. आमच्या या खुर्चीने त्यांना फरमान सोडलं होतं, इथं या उत्तर द्या. तर त्यांनी अति शहाणपणा करत काय केलं, पोलिसांना बोलवलं. पण पोलीस वेडे आहेत का या देशाचे? पोलीस रक्षक ना आमचे, ते भक्षक नाही होऊ शकत. पोलीस भक्षक होणार नाही. आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचं प्रमाण कुठे माहिती का? तालुक्यांना, खेड्यांना. इथं नाही होणार. इथं सगळं लाईव्ह चालू आहे, टोटल लाईव्ह चालू आहे. तर मॅडमनी हा माज आम्हाला दाखवू नये. 353, 354 आम्ही ऐकणार नाही. मॅडमनी इतकी छान टंच गाडी घेतलेली ना, लाल लाल एकदम छान छान, त्याच्यावर लाल लाल महाराष्ट्र शासन टाकलं. ते मात्र मिरवतात, ते नाव घेऊन मिरवतात. आणि मग शासनाचं काम करायला का जीव जातो का? प्रश्न विचारला तर उत्तर द्यायला जीव जातो का? गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड नाही घालता येत का बरं? त्याची लाज वाटते का? काम करायला लाज वाटते? हे प्रश्न विचारणार आम्ही तुम्हाला. एक्सरे किती माणसं आले आतापर्यंत? किती आले? मॅडमनी एक असफल प्रयत्न केला तर तो काही सफल विफल होणार नाही. रक्षक जे आहेत ना, ते रक्षकाच्या भूमिकेत राहतील. आणि तुम्ही त्यांना भक्षक बनायला होता. नाही चहा नका. आम्ही तुमच्या इथं चहा पेलो ना तर नाही प्रॉब्लेम सुटले होते बाकी. तर माझाही निश्चित तुम्ही जे आले ना, माझं अंतःकरण सांगतं की याची मला मदत होणार आहे. तुम्हाला क्या बात, थँक्यू. मला मदत होणार. माझं जे हे आहे ना, माझं मी जे आता 3-4 वर्षापासून चालू होतो ना, याचे लोड खूप राहतो. आता समजा आता माझे तुम्हाला प्रॉब्लेम सांगितले तर तुम्ही सांगता. आता हे बघा, आम्ही साखरे सरांबरोबर आहे. आम्ही कसे बरं का सर, साखरे सरांनी जे सांगितलं ना की दवाखाने चालू करणं गरजेचं आहे, जनावरांची संख्या वाढलेली, वाढतं शहर आहे, हे मुद्दे एकदम परफेक्ट आहेत. आमचं काहीच म्हणणं नाही. पण आणि जे काही 13 लोक आहेत ना, 13 लोकांवर त्यांना हे सगळं चालवावं लागत असेल, पण 13 कामचुकारांवर ते चालवावं लागतं. तर ते चालणं शक्य नाही. आयुक्त आले वाटतं. आयुक्त सर ऐका ना, सीतावरून भाताची परीक्षा होते. तुम्ही ते बेसिंग जर बघितलं असेल ना, खालचा नळ तुटलेला आहे, पाणी खाली गळतंय. की स्वच्छता झाली पाहिजे साहेब. नाही अहो, नका जाऊ, नका जाऊ, काही नका करू. आपलं बोलणं चाललेलं आहे ना, संभाषण आहे, चर्चा आहे. नाही असं काही करू नका. नाही असं काही करू नका. या तुम्ही, या नका करू नका, असं नाही करू. आता मॅडमने विचारलं सर पोलीस स्टेशनला जाऊ का, तर मॅडमला सरांनी नाही सांगितलं कारण चर्चा चालू आहे. तर हे मॅडमला केव्हा समजेल माहिती का? त्यांनी छातीनं काम केलं ना. आता यांच्या मनामध्ये ना एक गोष्ट चांगली आहे, काय यांना काम करायचंय आणि यांना पाहिजे माहोल, पण तो माहोल मिळत नाही. हा माणूस आहे ना, त्याच्या मर्यादा आहेत काहीतरी टेबलाच्या, त्या टेबलाच्या मर्यादेत राहायचा प्रयत्न करतोय हा माणूस, आणि म्हणून मजबूर आहे. नाहीतर त्यांना हे सगळं चालवायचं आहे सक्षमपणे, पण सगळ्यांची सहकार्य पाहिजे. पण कुणीतरी मध्ये जर बंदूक काढत असेल ना, महिला असल्याचं, कोणाच्या तरी रिलेशनशिपमध्ये असल्याचं, वशिलाचा तट्टू असल्याचं जर कोणी बंदूक बनवत असेल ना, तर त्याचं उत्तर काढता येत नाही साहेब लोकांना बऱ्याचदा. तर याचे उत्तर निघतील, आज नाही उद्या कडेलोट होणार या गोष्टीचा. चला आयुक्त साहेबांकडे जायचं. आपल्याला एक तुमचं म्हणजे तुमची मला म्हणजे प्रामाणिकपणे मदत पाहिजे. दिली करू नका. हे बघा, ही लाईफ स्टॉक पॉलिसी 2010ची. आता मी मगाशी जो याचा मुद्दा उपस्थित केला ना, ॲम्ब्युलन्सचा त्याचा, तर ती ॲम्ब्युलन्स चांगली केली, चालू केली, ती खूप चांगलं केलं. पण त्याचबरोबर एखादं जर क्लिनिक क्लिनिक जर चालू केलं नाही तर मला 100% पण माझे जवळजवळ 70-80 पेशंट असतात. माझ्याकडे तीन पशुधन विकास अधिकारी आहेत. मग त्याच्यातलं एक जण पूर्ण आमची लॅब सांभाळते आणि स्लॉटर सांभाळते 2. आणि त्याचबरोबर जर काही रोगराई जर जिल्ह्यातली आली तर त्या ठिकाणी जाऊन भेटी देते. असं त्याचं एकाचं काम सुरू केलं. एक पशुधन एक अधिकारी पूर्ण सर्जरीचा विभाग सांभाळते आणि एक भिषक म्हणून पोस्ट आहे म्हणजे ट्रीटमेंटची. तर त्या आस्पेक्ट एक पशुधन विकास अधिकारी, असं 3च लोक आहेत आमच्याकडे. आता आपण जर ह्युमनचा विचार कम्पॅरिझन जर आपल्या याच्याबरोबर जर केली तर मला एक्सरे सिस्टीम माझ्याकडे आहे, परंतु मला त्याच्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला एक्सरे टेक्निशियन असतो, तो एक्सरे वगैरे काढून
देत असतो. मग डॉक्टर त्याचं रीड करतात की असं असं आहे. तर माझ्या इथं की डॉक्टरच एक्सरे काढणार, तोच रीड करणार, बराचसा वेळ जातो. बरं, माणसाचं काय होतंय, माणसाला सांगितलं ना आपण झोप, हां असं झोप तसं झोप, जनावर ऐकत नाही. त्याला धरायला 2-3 माणसं लागतात. बरं ते बराच वेळा येत नाही. परत जाऊन ती कॅसेट लोड केली तर ते क्लिअर दिसत नाही. तो म्हणतो नाही परत घ्या. असं खूप वेळ चालली. माझा टेक्निशियनचा एक जर त्याच्यात आला तर अतिशय चांगलं होईल. दुसरं की लॅबचे सॅम्पल, लॅबोरेटरी आहे आमच्याकडे. एक पशुधन विकास अधिकारी कंटिन्यू गुंतून राहतो त्याच्यात. आता त्यांचे आता ते MVSC प्रत्येकाच्या ते 3 जण आमच्याकडं. पण त्यांचं नॉलेज त्याच्यात अडकून राहतं. एखादा जर प्रयोगशाळा तंत्रज्ञ जर आम्हाला मिळाला ना तर त्याच्यात पण आम्हाला त्याचा फायदा होतो. आता नवीन रिस्ट्रक्चरिंग आमचं येतं आहे 10/10/2024 शासनाने. आता हे तुम्ही जे दिसतंय हे आता लवकर तरी फॉर्म होणार आहे, सगळं चेंज होणार आहे त्याचं. त्यामुळे आमची संस्था ही रेफरल संस्था राहणार आहे सर. म्हणजे बहुतेक ते एप्रिल मे पासून बहुतेक होईल असे अंदाज आहे. तर ही रेफरल संस्था राहणार आहे की म्हणजे नुकतं निदान करून देणं. तर याच्या बाबतीत अशी राहणार आहे. पण माझं महानगरपालिकेविषयी एक आमची विनंती आहे तुम्हाला की हा जो लाईव्हस्टॉक पॉलिसी 2010ची आहे त्याच्यानुसार संपूर्ण आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. आणि शासनाची ही जी पॉलिसी आहे हे जे पत्र आहे 2010चं काय काढू नका, मी तुम्हाला याची सगळे देतो. लाईव्ह लोक आता लोक बघताय तर लाईव्ह मध्ये ते आम्हाला नाही काही करता येत. तू का बंद केलं? चालू आहे ओ ये आहे ना इंस्टा सर. एवढंच आहे का? आणि याच्यावर हा सगळा आम्ही पत्रव्यवहार आमच्या आयुक्त साहेबांनी पशुसंवर्धन शिरलेला आहे. पण तिथून इथपर्यंत जनावर आणणं किंवा कुत्रा आणणं, मांजर आणणं ते जिकिरीचं होऊन जातं. तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही आम्हाला याच्यात आम्ही याच्यामध्ये तुम्हाला सातत्यानं मदत करू. आमचा सोनू आहे ना, हा तुमची ती व्हॅन जी आहे ना ॲम्ब्युलन्स ती सांभाळतो तो. आणि तो लगातार तुमच्या ॲम्ब्युलन्स आहे ना, आमची एक NGO आहे मानव उत्तरमंच म्हणून. आम्ही 150 पत्र दिले ना तेव्हा 151 पत्रावरती ॲम्ब्युलन्स सुरू झालेली. भारती जाधव मॅडमांचं तुम्ही नाव ऐकलं असेल ना, त्यांच्या होतं आम्ही काम करतो. संपर्क आहे आमचा, चांगला संपर्क आहे. हे जिथे इथे काय होतं ना सर, सगळं आम्हाला माहिती आहे. तुमची माझी कधी भेट नाही झाली, पण त्या मॅडम आहेत ना त्यांच्याशी माझी रोज भेट होत असते ना. आपण किती एक्सरे नाकारतो, किती सोनोग्राफी जिथून नाकारतो ना, सगळं आपल्याला माहिती. कोणाकडे केसेस जातात, काय जातं, सगळं टोटल आम्हाला माहिती. आम्ही तेच करतो. आमच्याकडं आता पूर्वीची जी परिस्थिती होती ना, 1-1.5 वर्षापूर्वी, आमच्याकडं सर्जन म्हणून एक पोस्ट मला अपेक्षित आहे. या ठिकाणी जिल्ह्यात दवाखान्यात सर्जरी करायला माणूस पाहिजे. सर्जरी करायला एक माणूस मला अत्यंत गरजेचं आहे. काय होतं सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण सालं माझं सरकार जे आहे ना ते ह्या सगळ्या इनएफिशियन्सीमुळे ना भरत्याच करत नाही. आज सर्जनला आणायचं ना तर सर्जन दिवसाला 5,000 रुपये खाईल. 1.5 लाख रुपये पगार आहे. 1.5 लाख रुपये त्याला कमीत कमी पगार द्यावा लागेल. बाहेरून तुम्ही आयुक्तांकडे जाऊ सर. लाईव्ह ना खूप लेंदी होतं हे. हा ना, आमचं जे केस पेपर आहे नॉमिनल ते फाडून होतात त्याचे ऑपरेशन. हे जर तुम्ही बाहेर गेले तर बाहेरचे प्रायव्हेटचं त्याचे चार्जेस. सर चर्चा आहे ना, आयुक्त कॅबिनला घेऊ. चला आयुक्त कॅबिनला चला. अहो जास्त तुमच्या या मागण्यांचा आहे ना चला चला. पुढं कॅबिन वर आहे का? नाही ना, पुढं तरी वरती वरती. ते आले नसतील अजून सर. आता आम्ही चाललो आयुक्त साहेबांकडे. हा दवाखाना लगेच स्वच्छ होईल असा आमचा काही दावा नाही. पण याच 13 लोकांनी जर पूर्ण सक्षमतेनं काम केलं तर 100% दवाखान्याची परिस्थिती सुधारू शकेल. 13च लोकांनी जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कोंबडे सरांनी काही मजबुरी सांगितली खरी, पण नाही होणार तसं काही. आले का नरवडे साहेब? आले. किती वाजता आले त्यांना ते विचारा. नरवडे साहेब नाही आले? अरे बापरे. हे नरवडे साहेबांची केबिन. थांबरे नाही मध्ये नाही. ही नरवडे साहेबांची केबिन आहे. आणि हां
10 वाजून 10 मिनिटं. येत आहे का? ते अजून नाही आले का बरं? तुमची काय पोस्ट सर? तुमचं नाव? प्रशासन अधिकारी. तुम्ही किती वाजता आले? आपले 9:45. हो, तुमचा 9:45चा वेळ आहे का? 9:45. खाली तर 9 वाजता लिहिलेलं आहे. ते 9 जे आहे ना ते फक्त दवाखान्यासाठी. बरं, म्हणजे ऑफिसर आहे. बरं. आणि इथं तर सरांना सांगा तुम्ही सुद्धा लेट येत आहे, तुम्हाला वेळेवर यायला पाहिजे. आयुक्त जरी असले तरी जनतेचे सेवक आहेत ते. कितीही मोठे आयुक्त राहू द्या, IAS राहू द्या, IPS राहू द्या, काही राहू द्या, वेळेवर यावं लागेल, वेळेवर काम करावं लागेल, वेळेपर्यंत काम करावं लागेल आणि मग पगार घ्यावा लागेल. तर हे चूक साहेबांची वेळ करताय. किती वाजता आहे? साहेबांची वेळ 9:45. कारण कसं आहे, त्यांचं जे आहे आता ते टेक्निकल याच्यामध्ये नाही, काही नाही टेक्निकल बिक्निकल, इच्छा शक्तीच मेली आहे. यायचंच नाही, साहेबी थाटातच हे राहायचं. प्रशासन. थांबा, यांना घ्या ना. थांबा 1 मिनिट. हे कोण आहे? हे चालले. चल तिकडे. नमस्कार. तुम्ही सगळे लेट आलेले आहात बरं का आज. आम्ही तुमच्यावर सगळ्यांवर रेड केलेली आहे. तुम्ही सगळेजण लेट आलात. तुमचं आयडेंटिटी कार्ड नाही सर. आय कार्ड कुठे? हा, कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्टला पट्टा नाही का? ते जे आहेत ना ते डाटा एंट्री वाले आहेत. बरं, ते ओके. तुमचा पण नाही आहे बेल्ट? आहे ना. घाला लगेच घाला. आयडेंटिटी कार्ड घाला. आयडेंटिटी कार्ड घालायला महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना का जीवावर येतं? आणि हेच आयडेंटिटी कार्ड टोल नाक्यावर मात्र बाहेर एकदम इमानदारीत दाखवलं जातं. तलवार निघावी. तर याचा धिक्कार करतो आम्ही. आणि यांना जर यांच्या आयडेंटिटी कार्डची लाज वाटत असेल ना तर आम्हाला यांची लाज वाटते. तुम्ही पण काय? तुमचं आय कार्ड कुठे? लावा ना. काय घरी काढून दिलं का? हा ना, घाला ते. हा, नाही नाही, काल हालत नाही. पण मग प्रॉब्लेम काय तुम्हाला? नाव दाखवा. काय भोये का तुमचं नाव? हे आयडेंटिटी कार्ड यांनी घातले पाहिजेत. हे घालत नाहीत, याची आम्हाला लाज वाटते आणि आम्ही यांचा धिक्कार करतो. कॉन्ट्रॅक्टवर हे काय आहे? पेंट्री. येतो बघा ना खाली. स्वच्छता. ही स्वच्छता आहे. परिसराचं कार्ड आहे का ते? चला चला, ठोंबरे सारखीकडे चला. हे घालत जा बरं का. छान नोकऱ्या मिळाल्या, परमनंट आहात, खरा काम. ठोंबरे सर आयुक्त काही नाही आहे. आता तुमच्यापर्यंत आमचं बोलणं झालंय सगळं. सर, नियोजन शाखेमध्ये 2 मिनिटं आतमध्ये. नियोजन शाखा सगळी खाली, सगळ्या खुर्च्या खाली आहेत. आता आयुक्ताच येत नाही इथं टायमावर. बायोमेट्रिक आहे. हे आहे, शोल आहे. या थंब मशीनला कोणताही महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी घंटा घाबरत नाही. नाही घाबरत म्हणजे नाही घाबरत. साहेब आले, चलो सलाम करेंगे. खाए नहीं. 10-19 झाले. प्रशांत धर्माधिकारी. अच्छा, उपायुक्त आहात का तुम्ही? उपायुक्त साहेब आलेले आहेत. आयुक्त साहेब अजून काय आलेले नाही. प्रशांत धर्माधिकारी. हे प्रशांत धर्माधिकारी आहेत. आणि घड्याळ आहे का इथे? हा, आहे घड्याळ. चला आत या आणि शांत बसा सगळे. त्यांना बोलवा. शांति से बैठो. बोलवा. आ जाओ सर. जगबीर सर आवा इधर. सर, सर्वप्रथम आम्ही तुमचा धिक्कार करतो, निषेध करतो की तुम्ही आत्ता कामावर आलेला आहात 10:19 आणि तुम्हाला पद खूप छान मिळालेलं आहे. उपायुक्त म्हटल्यावर लाखाच्या पुढं पगार आहे. आणि तुम्ही जर इथं म्होरक्यात जर असा असेल तर खालचे लोक कधी वेळेवर येऊ शकत नाही. तुमचा एक माणूस पास नाही झाला सर. सगळे नापास आहे. एकच झाला. एक झाला. शिपाई शमशेर नावाचा एक माणूस पास झाला. बाकी सगळे तुमच्या सहित सगळे नापास झाले. याची आम्हाला लाज वाटते. आणि माझा देश रसातळाला नेण्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी आहे ना थोडा हातभार लावलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना जॉब सिक्युरिटी दिली,
तुम्हाला आता आम्ही 8वा वेतन आयोग देतो आहोत. आम्ही जनतेने कधी विरोध केला नाही. 8वा तर 8वा घ्या बाबा, 9वा घ्या, पण हा देश सक्षमपणे चालवा. पण तसं चालवताना तुम्ही दिसत नाही. अशोक स्तंभावरची प्राईम लोकेशनची जागा तुम्हाला दिली, एवढी सुंदर इमारत तुम्हाला दिली, माणसं दिले, तरी तुम्ही काम करत नाही. तुमचे लोक रडतात. शासनाच्या गाड्या दिल्या आणि तुमचे लोक गळ्यामध्ये तो पट्टाच घालत नाही. तुमचा पाहून मला आनंद झाला. आता तुम्हाला ते लाईव्ह केलं म्हणून घातला का काय माहिती नाही. इथं आम्हाला सगळ्यांना घालावं लागला गळ्यात, सगळ्यांना गळ्यात घालावं लागला आम्हाला का पट्टा. आणि हा पट्टा टोल नाक्यावर मात्र लगेच दिसतो टोल वाचवायला. तर या सगळ्या गोष्टींचा धिक्कार करतो. आणि तुम्ही सगळे लोक जबाबदार आहात की हा जो दवाखाना आहे ना पुढच्या 8-10 वर्षामध्ये कायमचा बंद पडून जाईल, तो अस्तंगत होऊन जाईल. माणसांचे दवाखाने तर बंद पाडलेच सगळ्यांनी. माणसांच्या दवाखान्यामध्ये 20,000 रुपये महिना कमवणारा माणूस सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलला जात बिटको हॉस्पिटलला जात नाही. शासकीय दवाखाने नकोच म्हणतो तो, कारण तिथं सगळा खाटीखाना चालतो, खाना चालतो, नकोच म्हणतात लोक. आम्ही आज जनावरांचा आवाज बनवून आलो. ते मुके त्यांना बोलता येत नाही. तर आज आम्ही त्या जनावरांचा आवाज होऊन आलोय तुमच्याकडे. तुमचा काय खुलासा आहे? तुम्हीच लेट आला, आता तुम्ही काय खुलासे करणार आहे करा. सर्वप्रथम मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपण सामान्य जनता म्हणून जो आवाज उठवला आणि पशुसंवर्धन विभागाकडे आपण विशेष लक्ष दिलं, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आणि ऋणी आहे. आज माझे खालचे लोक समशेर 9 वाजता होता तुम्ही म्हणताय, 9:15ला ते आले. मी इथून जेव्हा 8 वाजता क्रॉस झालो, मी इथून 8 वाजता पशुगणनेचं काम करायला निघालो होतो. आपले दिसलं तिथे. मला वाटलं पेशंट असाल. मी शेजारीच राहतो, बाजूलाच राहतो. कुठलाही आवाज दिला तर रात्री येतो. मी विठ्ठल पार्कमध्येच राहायला आहे आणि मी बॅचलर आहे, त्याच्यामुळे मी सकाळी 8 वाजतापासूनच इथे असतो. बरेचदा 8, 8:15ला येतो. नॉर्मली 10 ते 10:15च्या दरम्यान मी इथे असतो. प्रथम हे करतो. आमची माणसं इथे थोडी उशिरा का येतात, आम्ही रात्री उशिरापर्यंत थांबतो, कारण की आमच्या काही बऱ्याच योजना असतात, त्यांची माहिती हे ते संकलित करण्याला आम्ही कधी तुम्ही आला तर कालसुद्धा आमचं ऑफिस उघडं होतं. काल आम्ही सायंकाळी 8 वाजेपर्यंत कार्यालयात होतो. आमचा दवाखाना वेळेत उघडला जातो. पेशंट आल्यानंतर आम्ही त्यांना वेळेत आणि विशिष्ट उपचार इथे देत असतो. एक्सरेपासून माझ्या सगळ्या व्यवस्था सुरू आहेत. एक आपण जे म्हणता वेळेचं बंधन सर्वांनी पाळलं पाहिजे, याबाबत मी आजच सर्क्युलर काढतो. उद्यापासून ही अडचण तुम्हाला येणार नाही. आम्ही फील्डमध्ये भलेही लवकर जाऊ आणि 10 वाजताची वेळ आज उशीर काही कारणास्तव झाला आहे. काही आजकाल आमचे कार्यक्रम होते, गोसेवा आयोगाचा कार्यक्रम होता, वेगवेगळे आमच्याकडे योजना आहेत. या योजनांचं सगळं नियोजन करणं, काल सुट्टी असून सुद्धा दिवसभर आपल्या जिल्ह्यातील सर्व गोशाळांच्या करिता आमचा सर्व स्टाफ काम करत होता. जिल्हा परिषदच्या हॉलमध्ये सर्व कर्मचारी उपस्थित होते. आज तुम्ही कुठल्याही गोसेवकाला विचारा आमच्या सेवा काय आहे, कुठल्याही प्राणीप्रेमींना विचारा सेवा काय आहे. परंतु बरेचदा काही लोक एक विशिष्ट असे एक ओपिनियन घेऊन येतात की माझी मांजर आहे आत्ताच्या आत्ता दुरुस्त झाली पाहिजे किंवा असं होतं, याच्याबद्दल सुद्धा काही लोक आमच्या विरुद्ध बोलत असतात. परंतु आम्ही आमचे प्रामाणिकपणे प्रयत्न इथे करत असतो. आताच मागच्या आठवड्यात एक घोडा आला होता माजी महापौरांचा, पूर्ण फाटलेला होता. त्यांनी ते नाराज झाले होते, तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. परंतु जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष आम्ही त्या घोड्याची ट्रीटमेंट केली, त्या दिवशी आमचा काही स्टाफ पशुगणनेच्या कामाला गेला होता. तर नंतर दुसऱ्या दिवशी तेव्हा आम्ही त्या घोड्याला सर्व ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांच्याही लक्षात आलं की एकटा डॉक्टर हे करू शकत नाही. तर आपण जे म्हणताय आम्ही जनतेचे सेवक आहोत हे आम्हाला मान्य आहे. एक धर्माधिकारी परिवाराचा मी सदस्य आहे, मला सुद्धा बऱ्याच माहीत आहे. आणि आपण मला दिसला होता 8 वाजता, मी जेव्हा इथून क्रॉस झालो तेव्हा दिसलो होतो. मी कार घेऊन जाणार होतो, परंतु गोशाळाला किंवा कत्तलखान्याला व्हिजिट द्यायची असेल तर माझी कार जात नाही. मी तिथे गेलो होतो गोशाळेला, तिथूनच मी आलो आणि आल्यानंतर मला फोन आला. मी घरीच होतो, तयार होऊन बसलेलो होतो, पण फोन चालू होते. फोनवर बोलता बोलता उशीर झालेला आहे. ठीक आहे. याबाबत आपले जर पुढच्या आठवड्यात तुम्ही आला तर याबाबत आपण जी काही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्याची योग्य दखल मी घेईन, ही मी तुम्हाला आता इथे ग्वाही देतो. आता सरांनी जे सांगितलं त्याच्याबद्दल मी आहे ना अर्धी सहमती व्यक्त करतो. माझं समर्थन कोणत्या गोष्टीला आहे ते सांगतो. तुम्ही जास्त वेळ थांबता, जास्त काम करता, हे केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की खाजगी सेक्टरमध्ये सर एवढ्या पगारामध्ये लोकांकडनं आहे ना खूप जीव जाईपर्यंत काम करून घेतलं जातं. आता तुलना आपल्याला खाजगी सेक्टरशी का करावी लागेल की तुमच्या इथल्या जागा आता आटत चालल्या, संपत चालल्या. आता पुढचा उपयुक्त येईल का नाही गॅरंटी नाही. उपयुक्तच राहणार नाही पुढचा. 10 वर्षानंतर ती पोस्टच गायब होऊन जाईल आणि सगळं खाजगीकरण होऊन जाईल.
जे आम्हाला नको आहे. आम्हाला हा सरकारी जनावरांचा दवाखाना पाहिजे, चालूच पाहिजे, फुल इफिशियन्सीने चालू पाहिजे. आम्हाला तुम्हाला सगळ्यांना परमनंट नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, 8वा वेतन आयोग लागला पाहिजे, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण तुमचे संसार पक्के उभे राहिले तरच देश उभा राहील. आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. पण खाजगीची मागणी का करावी लागते? ज्या वेळेला आम्हाला सेवा मिळत नाहीत ना सरकारीमध्ये, माणसांचे दवाखाने मेले, पूर्ण मारून टाकले. आणि आता खाजगीमध्ये खाना सुरू झाला, कसाई खाना सुरू झालेला आहे माणसांचा. तर जनावरांचे आवाज बनून आम्हाला काय यावं लागलं तर आमचे मानव उत्थान मंचचे आणि आमचे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे सचिव जगबीर सिंग ज्यांनी ती ॲम्ब्युलन्स चालू केलेली आहे जनावरांची, ते आणि त्यांच्याबरोबर अनेक संस्था संघटना खूप भिडल्या. तर ती खूप इफिशियंटली आम्ही ती चालवतो आहोत. आणि त्याच्यातनं आम्हाला हे सगळं निदर्शनास आलेलं काम आहे. खाली 10 रुपयामध्ये सर एक केस पेपर दिला जातो, 10 रुपये घेतले जातात त्याचे. इट्स नॉट वर्थ. आणि त्याच्यामधली पारदर्शकता जी आहे ना ती असणं आवश्यक आहे. 100 रुपयाच्या एक्सरेच्या संदर्भातला हिशोब, आता केस पेपरचा हिशोब आहे ना सर 22 तारखेचा अजून त्यांनी दाखवला नाही तिथं त्या रजिस्टरवर. तर त्यांना मी म्हणालो खाजगी क्षेत्रात असते तुम्ही तर ते त्यांना केव्हा भरून द्यावं लागलं असतं सर, सेम डे त्याच ठिकाणी भरून द्यावं लागलं असतं की नाही. आणि तेच जर खाजगी असते ना तर एकीकडे त्यांनी केस पेपर दिला असता, एकीकडे रजिस्टरमध्ये नोंद केली असती. पण ते सरकारी असल्यामुळं चलताय, होताय, धकतंय म्हणून कसंही करताय तर ते चालणार नाही. तुमच्या कानाकोपऱ्यामध्ये, बेसिनमध्ये सगळीकडे प्रचंड घाण आहे. तुमचं बायोवेस्ट जे आहे ते सुद्धा फेकलेलं नाही आहे. जर इथं शिपायाची जर जागा आहे, बायोवेस्टचं जे काही निर्मूलन करायचं किंवा एका ठिकाणी साठवून ठेवायचं, कोपऱ्यात ते झाकून ठेवायचे, ते सुद्धा घडत नाही आहे. तर आमचं हे म्हणणं आहे तुम्हाला की इथे ठोंबरे साहेबांनी, साखरे साहेबांनी आम्हाला आता सांगितलं की काय काय प्रॉब्लेम्स आहेत, तर ते सुद्धा स्वीकारले आम्ही की ते असायलाच पाहिजे. अजून त्यांना 2-3 क्लिनिक हवे आहेत, सगळं हवं आहे, ते आम्ही द्यायलाच पाहिजे त्यांना. पण आम्हाला आहे ना याच्या 10 पट काम करणारा स्टाफ पाहिजे. 10 पट आहे त्या पगारात 10 पट काम करणारे लोक असतील तर शासकीय आस्थापना आता जिवंत राहतील, नाही तर शासकीय आस्थापना जिवंत राहणार नाही. सत्ताधीश काय करतील, हे सगळं खाजगीकरण करून टाकतील. आणि खाजगीकरणात पुन्हा एकदा तुमचं माझं शोषण सुरू होईल. आम्हाला ही भीती वाटते. इथं तुम्हाला जे लेजर आहे ना ते तुम्हाला खाजगीमध्ये मिळू शकत नाही. आणि पर्यायाने तुम्ही स्थिर राहणार नाही, म्हणजे माझा देश खिळखिळाच होईल. परमनंट नोकऱ्या पाहिजेच आहे, 8वा वेतन आयोग पाहिजेच आहे, पण एफिशियन्सी मला 10 पट पाहिजे. जॉब सिक्युरिटी पण पाहिजेच आहे. जॉब सिक्युरिटी नसेल तर पोरगीच मिळत नाही, लग्नच नाही होणार तर देश वाढेल कसा. आम्ही अजिबात मागणी करत नाही खाजगीकरणाची, पण शासकीय कामकाजामध्ये कामाचा वेळ वाढवून द्या. आणि तुमच्या संघटना आहे ना या सगळ्या शासकीय आस्थापना जगतील याच्यासाठी कार्यरत राहू द्या, हे आमचं म्हणणं आहे. कचरा पण लोक जे यायला पाहिजे ना, ज्या वेगात यायला पाहिजे, ज्या संख्येत यायला पाहिजे ते काही येत नाही. त्यामुळे आम्ही धिक्कार करतो. आणि एक्सरेचं तर बाकीच आहे, एक्सरेचे तर रिपोर्ट आपल्याला पाहिजे. फिल्म्स तर नसतीलच सर आपल्याकडे, कारण तुम्ही ते म्हणालाच की ते तुम्ही जाऊनच टाकले फिल्म्स. रिटर्न रिपोर्ट प्रत्येक एक्सरे सोबत दिलाच जातो, तर ते दाखवा. आणि जेवढे त्याच्या टॅली करून दे ना मला, जेवढे फ्रॅक्चर्स असतील ना त्यांचा पण मला केस पेपरवरून फोन नंबर पाहिजे. मला बघायचं ते किती प्लास्टर्स इथे लावले. इथे क्रॉस फिलिंग होत नाही का, आता सर्जनच नाही आपल्याकडे. इथे प्लास्टर पण लावलं जात नाही. इथून काहीतरी मोठा आजार दाखवून नेहमी प्रायव्हेट बेडकडे पाठवलं जातं. रेफरल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे केस पेपर आपण 10 रुपयाचा घेतो, आता मी माझ्या कुत्र्याला इथे घेऊन आलो, मी ट्रीटमेंट घेतली, हे काय करतात केस पेपर ठेवून घेतात स्वतःकडे आणि प्रिस्क्रिप्शन लिहून देतात. उद्या मी कसं क्लेम करायचं की मी पॉलिक्लिनिक मध्ये त्या कुत्र्याला ट्रीट केलेले आहे, माझ्याकडे काय अधिकार आहे? तुम्ही उद्या हातवर कराल की मी इथे त्यांनी आणलंच नाही, मग आम्ही कसं प्रूव्ह करायचं? उद्या का कुत्र्याच्या जीवाला जर का काही कमी जास्ती झालं तर हे प्रूव्ह कसं करणार? तुम्ही सांगा मला याचं काय उत्तर आहे. आणि एक्सरे तर मी बघूनच जाणार आहे. एक्सरे तर मला मागच्या 7 दिवसांमध्ये काढलेले किती आहेत आणि त्याच्यामध्ये फ्रॅक्चर किती आहेत आणि फ्रॅक्चरवर किती ट्रीटमेंट झाली, कारण केस पेपर तुमच्याकडेच असतील बरोबर, ते दाखवा. आणि मग माझे काय नाही, ते जर का तुम्ही टाली करून दिलं, एक्सरेचा हिशोब द्या सर. आता आपण एक्सरे बद्दल डॉक्टर साखरे इथे आलेले आहेत. एक विषय घेऊ सर तुमचा, एकच विषय घ्या फक्त एक्सरे घेऊन या. तर सांगतो तुम्हाला, एक्सरे म्हणजे पहिला केस पेपरशी रिलेटेड आहे. ज्याप्रमाणे तुम्ही 10 रुपये म्हटले होते, हे 10 रुपये शासनाचं सेवा शुल्क आहे, त्याचा शासन निर्णय आहे. तर त्याचीच रिसिप्ट म्हणजे केस पेपर असतो. जर आम्ही 10 केस पेपर आमचे असतील रजिस्टरला नाव आलेलं, समजा प्रशांत धर्माधिकारी एक केस आहे, ते केसचं 10 रुपये एंट्री झाली, तो केस पेपर बनतो आणि त्यात
केस पेपर इटसेल्फ इज अ ऑडिटेबल डॉक्युमेंट. तो आमच्याचकडे राहतो. 2 केस पेपर मागवा ना सर. 2 केस पेपर मागवायचे असतील तर आम्हाला प्रोटोकॉल ऑर्डर द्यावं लागेल. तसं तुमचं निवेदन प्राप्त झाल्यानंतर आपण त्या निवेदनानुसार कारवाई करू. केस पेपर घरी नाही आणि नंबर नाही, सिरियल नंबर नाही, सिरियल नंबर असतात त्याच्यावर नाही. ते आम्ही व्हेरीफाय करतो आता आणि संबंधितांना आणि एक्सरे काढणारा कोण आहे आपल्या इथे? एक्सरेचं सगळे यांना डिटेल दाखवून द्या. बाकी काय नाही. दाखवून द्या म्हणजे घेऊन या ना. म्हणताय साहेब की घेऊन या इकडं, घेऊन या इथं आता बसलेत सगळे. खाली तुम्ही तिथे रेकॉर्ड असतो. एक्सरेला सगळे एक्सरे जेव्हा आपण काढतो ना त्या सीआर सिस्टीमला सुद्धा ऑनलाईन नोंदी आहे. ऑनलाईन आहे ना. आणि तुमचं ते थंबचं मशीन फेल आहे बरं का? बायोमेट्रिक सुरू आहे वरती सर. हा पण ते कोणी वापरत नाही. बायोमेट्रिक सुरू आणि आहे. सर शासन अधिकारी माझे इथे बसलेले आहे. बायोमेट्रीनुसार चालू आहे ना, पण वापरत कोण नाही. द्या त्याची पगार होतो आमचा त्याच्यानुसार. सर्व लोकांचा पगार होतो. आता तुम्हाला दाखवतो तिथे सुरू आहे. पण मग आजचं काय करणार तुम्ही? इन आउट कळेल सर आज आपल्याला. सगळे लेट आलेले आहे तर त्या बायोमेट्रिक मध्ये काय कोणीच आलेलं नाही त्याच्यापर्यंत. लेट मास्टर आणि 3 दिवसावर आजचं सगळे लेट मास्टर मध्ये टाकाल का सर? हाफ डे त्यांची रजा घेतो आम्ही साहेब. 3 दिवस लेट झाले की हाफ डे रजा आहे. इट इज ऑटोमॅटिक. अच्छा. 3 दिवस लेट झालो इन्क्लुडिंग मी तर मला हाफ डे द्यावं लागतं किंवा क्लॅरिफिकेशन. सर आवारामध्ये कचरा जाळला जातो आपल्या. ते बंद करा का? 5,000 आम्हीच या दवाखान्याचे मालक असून तर मॅडम लेट येणार, लाल गाडी स्वतःची प्रायव्हेट घेऊन येणार, त्याच्यावर महाराष्ट्र शासनाचं नाव लिहिणार आणि आमच्याच विरोधात पोलीस बोलवणार. आता आणि ते पोलीस आहे ना दुम दाबून पळून गेले 2 मिनिटात. कारण त्यांना माहिती एवढे खरे होते तर पोलिसांनी आमच्यावर कारवाई का नाही केली? पोलीस बोलवलं आणि त्यांनी नाव आणि पद पण सांगितलं. ट्रीटमेंट द्यायचं नावानी शंख शेवटपर्यंत डांबरेबाजी केली त्या बाईने. मी काय म्हणतो सर आपण लेखी निवेदन द्या. काय मी लेखी कसं असतं आपण जे काही बोललं त्याबद्दल पूर्ण मी मान्य आहे, सहमत आहे. कारवाई जी काही येईल त्याची परत आपण देऊ. कारण की लेखी कारवाईबद्दल जर तुम्ही योग्य आला असेल आणि यावर जसं काही झालेलं असेल तर त्या लेखी निवेदनाला मी यांच्याकडून खुलासा बिना केस पेपर देता ट्रीटमेंट केली. जे केस पेपर द्यायचा त्यांना फोन केला ते म्हणतात माझे हातपाय दुखताय. विचारता बरं त्यांना हातपाय दुखताय की नाही त्यांचे आम्ही तरी उपचार करतो आमचा तर्फे. राजीनामा देणं जरुरी आहे मला. तुमचेच हातपाय दुखताय ना? हातपाय दुखताय. वार बोल. ते नव्हते तिथं आणि ते बिना केस पेपरची त्या मॅडमने ट्रीटमेंट सुरू केली. एक्सरेचं काय त्यांचे घेतलेले पैसे आणि हा हिशोब त्यांना दाखवून द्या. त्यांचं पूर्ण हे करा, समाधान करा. समाधान नाही झालं तर कारवाईस पात्र राहा. इथेच दाखवा. इथं होणार सगळं ऑडिट. संबंधित लोक इतके येतात त्यांच्यावर तुम्ही डाफरेबाजी करता ते नाही. कारवाईस पात्र राहा तुम्ही लोक सर्व. हे लक्षात घ्या. या साईडने येते. हो सर या साईडने. याचं इंग्लिश मध्ये काय सर? जिल्हा पशुसंवर्धन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त. मराठीत म्हणायचं की इंग्लिश मध्ये करायचं? इंग्लिश मध्ये DCAH ॲनिमल हजबंड्री नाशिक. ओके. फ्रॅक्चर नाही थोडं वेळ असतात बघा. हे झाले एंट्री 100 रुपये भरलेल्या लोकांची झाले. आता हे कोण आहे? काय नाव वाचतो बरं? मला वाचता येत नाही. काय लिहिले? हे काय लिहिले तुम्ही? आदित्य थोरात. आदित्य थोरातच्या कुत्रा आहे का? काय होतं? पिढी केली सोनोग्राफी केली. सोनोग्राफी एक्सरे दाखवा ना. एक्सरे पाहिजे. सोनोग्राफीचं ठीक आहे. फोन लावा कस्टमरला. कैलास बोराडे. एक्सरे केला ना. कुत्रा होता कायचा? मांजर होती. मांजरीचा एक्सरे केला काय नाही. आता ह्याचा केस पेपर दाखवा आणि ह्याचा रिटर्न रिपोर्ट द्या मला. लेखी रिपोर्ट ते राहू देतं सर. ते राहू देतं घेऊन. तुम्ही स्वतःही आला असेल तर एक्सरे आपल्याकडे केस आहे म्हणूनच मी एवढी इन्व्हेस्टिगेट करतोय जर त्याचा फोटो देतो ना. हा CR सिस्टीम आहे. फोटो पण देता. ठीक आहे. ते खाली जातात म्हणजे त्या स्क्रीनचा फोटोशॉट देता ना त्यांना. मला काय तुमची काय अडचण झाली होती ती सांगा मला. आपण त्याच्या इथे एक्सरे 100 वेळेला हातपाय जोडले ना की त्याच्यानंतर एक्सरे होतो. कारण एक्सरेचा पण टाइम आहे. इतक्या वाजेनंतरच एक्सरे होईल. इतक्या वाजेच्या आधीच ते होतं. त्याच्यानंतर काय होतं की जर साधं मायनर प्लास्टर सुद्धा असेल ना हे खूप मोठं आहे. याचं ऑपरेशन करावं लागेल. 40,000 रुपये लागतील. 50,000 रुपये लागतील. लावू का मी फोन? तुम्हाला ऐकायचे का? केस ऐकवतो. त्याच्यानंतर तुम्ही कराल का लगेच कारवाई? हे बघा 40,000 रुपयांची मागणी केलेली आहे स्पाईनच्या फ्रॅक्चरसाठी. इथूनच
आणि हा स्पाईनचा फ्रॅक्चर होता, इथे आणलेली होती, निफाडची केस आहे. मी रोज सर त्या अँब्युलन्स मध्ये ना, मी रोज त्या अँब्युलन्सची ऍडव्हर्टाईज पण करतो आणि रोज आमच्याकडे केसेस येतात. किती दाखवू तुम्हाला, 75% ऑफ केसेस आहे ना इथून नाकारून परत जातात. अँब्युलन्स किती वेळेला येते आपल्या इकडे, दिवसातून कमीत कमी 15 केसेस अँब्युलन्सच्या इथे येतात. किती अँब्युलन्सच्या केसेस आपण ट्रीट करतो हे सगळ्यांना सर. ठीक आहे, याच्याबद्दल म्हणजे आता तुम्ही म्हणता ना की अँब्युलन्स हे तुम्ही महानगरपालिकेच्या अंतर्गत केलेलं आहे ना, तर आपण एक त्याची बैठक लावू आणि त्याच्यावर, कारण की डॉक्टर्स आणि हे, आणि एक लक्षात घ्या की महानगरपालिकामध्ये आता तुम्ही बोलताय की जे काही अधिकार आहे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हे महानगरपालिकेचे आहे. आता आपण ॲम्ब्युलन्स चालवायला घेतलेली आहे, त्याबद्दल हे नाही. जर महानगरपालिकेचं मॅन्डेट बघितलं तर त्याला सेवा देणं माझंही काम आहे. परंतु पुण्याला आपण एक आता पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मीच असताना एसपीसीए नाही, एसपीसीए इज अ डिफरंट थिंग. एसपीसीए फार जुनं आहे. एसपीसीए मध्ये मी काम केलं 1989 पासून. एसपीसीए इज एंटायरली डिफरंट. महानगरपालिका आणि नगरपालिका इज एंटायरली डिफरंट एंटिटी. तर ह्या महानगरपालिका आणि नगरपालिका एंटिटी मधून एक वेगळ्या प्रकारे जर एक सहकार्याने मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जर उभं केलं आणि त्यामध्ये जर आपण काही सेवा चुकू गेला तर त्याबद्दल सुद्धा आपण इथे विचार करणं आवश्यक आहे. तो विचार तर करूच ना आपण. आता इथे काय झालं, ह्यांच्याकडे आहे 4 केस पेपर द्यायचे, बरोबर, आणि तुमच्याकडे जर काही कधी प्लास्टरची केस सुद्धा आली प्लास्टर लावायचं, तर कितीतरी जे शिपाई आहेत ना त्यांनाच मी प्लास्टर लावताना बघितलेलं. मी आज नाही येत नाही या दवाखान्यात. प्लास्टर लावायचं काम कोणाचं आहे, आयदर दॅट शुड बी अ सर्जन ऑर अ डॉक्टर, बरोबर आहे की नाही. मग आता केस पेपर द्यायला, जेव्हा मी केस पेपर मागत होतो तेव्हा द्यायला बरोबर पद आणि तुमची जबाबदारी आठवते, रिस्पॉन्सिबिलिटी आठवते की काय करायला आपण इथे रिस्पॉन्सिबल आहात. मग प्लास्टर लावताना आपण रिस्पॉन्सिबल नसतो का. इंजेक्शन किती डॉक्टर इंजेक्शन देतात सांगा तर बरं. आपल्याकडे इंजेक्शन द्यायचं काम कोणाचं आहे, कंपाऊंडरचं आहे की शिपायाचं आहे. आपण याबद्दल नाही. आता सांगा ना, तुम्ही मला एवढं एक्सप्लेनेशन दिलं ना, तर प्लीज आन्सर माय क्वेश्चन 2, तरच त्याच्यात काहीतरी बोलण्यात अर्थ आहे का आपल्याकडे शिपायाला इंजेक्शन द्यायचा अधिकार. बरं ते जाऊ दे. दुसरं तुम्हाला विचारतो, गॅस्ट्रो किती सिरियस आजार आहे कुत्र्यांसाठी. गॅस्ट्रोचं बायोमेडिकल वेस्ट किती मिनिटात आपल्याला डिस्पोज करायचं असतं. 15 दिवसाचं डिस्पोजेबल वेस्ट तिथे अजून पण पडलेलं आहे. मेडिकल वेस्ट, चला तुम्हाला मी दाखवतो. सलाईन आहे ना, सलाईन सिरिंज सलाईन ओपन पडलेल्या आहेत, काचेच्या बाटल्या उघड्या पडलेल्या आहेत. अजून काय दाखवायचं तुम्हाला याच्यापेक्षा जास्ती. आणि तरी सुद्धा जर तुम्ही तुमच्या स्टाफ बद्दल जर का डिफेन्स देणार असाल ना, तर काही उपयोग नाही ना. तुमचं लेखी आलं की देतातच. सर्वप्रथम तुम्ही माझ्या निदर्शनास आलं. मी आधीच म्हटलं की तुम्ही येऊन आमच्या खात्याकडे लक्ष दिलं, त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त केलेले आहे. आपण त्याच्यानुसार कारवाई करूया. ज्या कट्ट्यावर आपण गॅस्ट्रोची ट्रीटमेंट करतो, प्रायव्हेट वेटकडे जर का गेलो ना, तर तो किती केअरफुली ते हँडल करतो. आपण स्टरलाइज करतोय का ते, आपण सॅनिटाईज करतोय का तो एरिया का गॅस्ट्रोची ट्रीटमेंट झाल्यानंतर. कसं काय गॅस्ट्रोची कुत्रे बरे होती सांगा तुम्ही मला. आणि आम्ही काय असं तुमच्याकडे एकदम अनएक्सपेक्टेड काहीतरी मागणी मागतोय की तुम्ही आमच्या घरी आणि कुत्र्यांना ट्रीट करा, असं तर काही नाहीये ना. का आम्हाला पाहिजे की तुम्ही वेळेवर या. आम्ही एक एनजीओ म्हणून आम्ही जर का तुम्हाला मदत करायला तयार आहोत आणि तुमचा हातात हात घालून काम करायला तयार आहोत, तर आपल्याकडून का बरं ते होत नाही. आमच्यावरच पोलीस बोलवली जाते. पण एक मला सांगा, किती दिवस तुमच्यावर येत होतो, तुम्ही एकदा तरी मला येऊन भेटले का की सांगायला की या अडचणी आहेत. आम्हाला वाटलं सगळे ते कधीच कबूल होत नाही. कारण कधीच कबूल. मी तुम्हाला विचारलं 2च प्रश्नांचं उत्तर द्या. एक म्हणजे गॅस्ट्रोचं आणि दुसरा म्हणजे कंपाऊंडरला इंजेक्शन आणि प्लास्टर घालायची परमिशन आपल्याकडे आहे का. आणि तुम्ही मला म्हणताय की तुम्ही येऊन मी तुमच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे, पण तुम्ही इथे बसून तुम्ही खाली जाणार नाही. नाही, खाली आम्ही जातोच. मी जो शमशेर म्हणताना 9 वाजता शमशेर आलेला असतो तेव्हा मी पण असतो तिथे. हो, मग तरी तुमच्या डोळ्यासमोर हे सगळं चालू आहे. सर एक्सक्यूज मी, एक अपन पॉइंट्स लिख लेते हैं. जो जो चीजें ठीक हो सकती हैं ना आपके लेवल पर, उसको अपन कर लेते हैं. जैसे कि टाइम का हो गया. सेकेंडली, जैसे सोनू सर ने बताया ना कि जो चीज जिसको करनी है ना, वो आप एक नोटिस बोर्ड पे लगा दीजिए कि जो प्लास्टर है वो ये डॉक्टर करेगा, इंजेक्शन है वो कंपाउंडर लगाएगा. इससे क्या होगा, एक ट्रांसपेरेंसी, आपको भी बार बार ये नहीं होगा. अपन एक नोटिस बोर्ड लगा देते हैं सिंपल सा. आप बोलोगे तो हम लगा देंगे, कोई प्रॉब्लम नहीं. ये एक पॉइंट लिख लीजिए सर. इससे क्या है, क्लैशेस कम होंगे. आप भी नासिक के लिए अच्छा करना चाहते हैं और हम भी, तो अपन एक कंस्ट्रक्टिव वे में इसको ठीक कर सकते हैं, रिफॉर्म कर सकते हैं. तो एक अटेंडेंस का फिक्स कर दीजिए कि जो लेट आए ना उसको एक नोटिस दे दीजिए कि मशीन की नहीं, आदत होती है सरकारी में ना, आदत होती है कि लेट आने की. मैं भी सरकारी ऑफिसर रहा हूं तो मुझे भी आदत ही थी. लेकिन ये नासिक में थोड़ा प्रॉब्लम आ जाता है. यहाँ पे ना ये जो जितेंद्र भावे वगैरह लोग हैं ना,
ये थोड़ा प्रॉब्लम करते ही हैं। तो आप नासिक में जो भी आए हैं ना ऑफिसर, भले ही कहीं से भी आए हो, उनको बोलिए नासिक में जब तक हैं तब तक टाइम पर आइए, अपना काम एज अ सर्वेंट कीजिए। इससे क्या होगा, क्लैशेस खत्म हो जाएंगे। हम नासिक के बाहर की बात ही नहीं करते, क्योंकि भावे से बहुत कम ही जाते हैं नासिक के बाहर। जब ये जाएंगे तब का अपन तब कर लेंगे। तो बायोडिस्पोजेबल जो वेस्ट का है ना सर, बायोमेडिकल वेस्ट का, अगर आपको कोई भी प्रॉब्लम आ रही है वेस्ट को, बायोमेडिकल वेस्ट में जो मेरे को प्रॉब्लम है, यस सर, दे आर चार्जिंग पर केजी। जो मैंने पुणे में किया है, यहाँ का नहीं मालूम, मैंने लिखा है कि बायोकेमिकल दे आर चार्जिंग पर केजी, पर फॉर गवर्नमेंट एज ऑर्गेनाइजेशन दे शुड नॉट चार्ज इट। ठीक है। पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन हमको फ्री में उठाती थी, Even they are और they charging. should come. अभी प्लीज क्लोज द कैमरा, आई वांट टू डिस्कस वन थिंग।